गुड इव्हनिंग मित्रांनो, सर्वांना शुभ संध्याकाळ. तर चला, आज आपण परत भेटत आहोत नेक्स्ट लेक्चर मध्ये. तर आपलं नेक्स्ट सेशन जे आहे ते नेक्स्ट सेशन आपण चालू करणार आहोत. ते नेक्स्ट सेशन आहे आपलं जनरल ऍग्रिकल्चर. जो हा टॉपिक आहे, या टॉपिक वरती आपण काय करणार आहोत, नेक्स्ट सेशन आपण स्टार्ट करणार आहोत. बट नेक्स्ट सेशनचं स्टार्ट करण्याआधी आपण काय करू, जे काही एक स्टोरी तुम्हाला सांगतो जी की आपल्याशी रिलेटेड आहे. या स्टोरीचा जो काही लास्ट मध्ये तात्पर्य जे आहे तेही आपण बघू. तर तुम्हाला मागा जो काही इमेज दिसत असेल, या इमेजच्या बेसवरती तुम्ही आयडेंटिफाय केलेलं असेल की बाबा ही स्टोरी कशाशी रिलेटेड राहणार आहे. तर ती स्टोरी आहे एका इगलची. इगल म्हटल्यापेक्षा त्यांचा जो काही ग्रुप आहे त्या ग्रुपची काय आहे ती स्टोरी आहे. तर एक जंगल असते, त्या जंगलामध्ये काय राहतो, तर जे काही इगल्स आहेत किंवा जे काही गरुड आहेत, या गरुडांचा एक ग्रुप त्या ठिकाणी काय करत असतो, सर्व्हाइव्ह करत असतो, राहत असतो. तर त्या इगलला किंवा त्या गरुडांना काय काय स्वतःचा सर्व्हाइव्ह करण्यासाठी, जगण्यासाठी त्यांना काय करावं लागत होतं, रोज संघर्ष करावा लागत होता. मीन्स जे काही छोटे पक्षी असतील त्यांचे शिकार करणं, त्यानंतर त्याच्यावरती ते कंझ्युम करणं आणि त्या बेसवरती ते काय करत होते, सर्व्हाइव्ह करत होते. असंच एक दिवस काय झाले, भटकत भटकत ते एका टापूवरती पोहोचले. तर जे की त्यांच्या खाद्याच्या शोधामध्ये ते काय करत गेले, उडत उडत गेले आणि एका टापूवरती पोहोचले. टापू हा अशी जागा असते की ज्याच्या सराउंडिंग काय प्रेझेंट राहते, वॉटर प्रेझेंट राहते वगैरे. त्या टापूवरती पोहोचले. त्या टापूवरती गेल्यानंतर त्यांना जाणवलं की बाबा या ठिकाणी आपल्याला आवश्यक, जगण्यासाठी जे काही आवश्यक वस्तू आहेत, त्यांचं जे काही खाद्य आहे, त्यांना जे शिकार करावं लागत होती, संघर्ष करावा लागत होता, स्ट्रगल करावं लागत होती, ती करण्याची आवश्यकता नाही. कारण त्या टापूवरती काय, पाण्यामध्ये भरपूर साऱ्या मासोळ्या प्रेझेंट होत्या, जे काय ज्याला फिश वगैरे आहेत ते अवेलेबल होत्या. त्याच्या व्यतिरिक्त एनी अदर त्यांना जे काही फीड लागत होतं, जे काही खाद्य लागत होतं, ते सर्व गोष्टी त्या ठिकाणी अवेलेबल होतं, पाणी अवेलेबल होतं. आणि इझी गोईंग मध्ये त्यांची काय होत होती, लाईफ त्या ठिकाणी सर्व्हाइव्ह करू शकत होते. मग अशा कंडिशन मध्ये त्यांनी काय ठरवलं की हा जो टापू आहे, हा टापू सोडायचा नाहीये. याच टापूवरती काय करायचंय आपल्याला, या ठिकाणी आता राहायचं. कारण काय, तर त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा संघर्ष करावा लागत नव्हता, म्हणजे कोणत्याच प्रकारचा त्या ठिकाणी त्यांना काय करावं लागत नव्हते, प्रॉब्लेम फेस करावं लागत नव्हते. त्यांच्यासाठी एक तो काय झालेला होता, एक कम्फर्ट झोन झालेला होता तो टापू म्हणजे. तर त्या टापूवरती मासोळ्या मिळणे, खाद्य अवेलेबल, इझिली अवेलेबल होणे, असं करत करत भरपूर सारे दिवस, काही महिने लोटले, काही वर्ष, 1 ते 2 वर्ष लोटून गेले, तर निघून गेले. तर या कंडिशन मध्ये काय झालंय की त्यांच्यापैकीच एक म्हातारा गरुड जो होता, त्या गरुडाने बाकीच्या गरुडांना, त्यांचा जो काही ग्रुप होता त्या ग्रुपमधील बाकीच्या गरुडांना काय म्हटले की गड्या आता बरेच दिवस झाले, बरेचसे महिने लोटले, तर काही वर्ष गेलेले आहेत. तर आता आपण काय करू, आपलं परत जे काही ठिकाण होतं, मीन्स जे काही जंगल होतं, या जंगलामध्ये परत रिटर्न वापस चालला जाऊ. असं ज्यावेळेस तो म्हातारा गरुड बाकीच्या गरुडांना ज्यावेळेस सांगत होता, त्यावेळेस बाकीच्या गरुड त्याच्यावरती काय करत होते, हसत होते. तर त्यांच्यातील एका गरुडाने त्याला काय म्हटलं की गड्या, जीवनासाठी, जगण्यासाठी जे काही गोष्टी अवेलेबल आहेत, जे काही खाद्य पाहिजे, ते सर्व या ठिकाणी काय होतं, इझिली मिळत असताना आपण जंगलामध्ये परत कशासाठी जायचं, त्या ठिकाणी जाऊन स्ट्रगल कशासाठी करायचा. तर त्या म्हाताऱ्या गरुडाने काय सांगितलं की या ठिकाणी आपण बरेच दिवस राहिल्यामुळे आपले पंख जे आहेत हे कमकुवत झाले होत चाललेले आहेत. आपले जे काही पंजे आहेत, त्यांचे जे काही क्लॉज आहेत हे पण कमकुवत होत चाललेले. आपली शिकार करण्याची जी काही क्षमता आहे, ही क्षमता काय होत चाललेली आहे, कमकुवत होत चाललेली आहे. बट एवढं सारं त्यांना समजावून सांगूनही, त्या म्हाताऱ्या गरुडांना, बाकीच्या गरुडांना एवढं सारं समजावून सांगितल्यानंतरही त्यांच्यापैकी ती काय होते, कोणीच ऐकायला तयार नव्हता. तो बिचारा उठला आणि आपलं जे काही त्याचं पूर्ववत जे काही ठिकाण होतं, त्या ठिकाणावरती जाऊन त्याचं जगणं स्टार्ट करून दिलं. मग त्याच्यानंतर काही दिवस लोटले, तर काही महिने लोटले. त्याच्यानंतर त्या म्हाताऱ्या गरुडाला असं वाटलं की चला गड्या, आपण आपले जे काही मित्रमंडळी आहेत त्यांची भेट घेऊन येऊ, त्यांची स्थिती काय आहे हे बघायला जाऊ. तर तो गरुड परत काय केलाय, तो जे काही समुद्रामध्ये असणारा जो काही टापू आहे त्या टापूवरती आला आणि बघतो तर काय, त्या ठिकाणी भरपूर सारे गरुड जे आहेत त्याचे मित्रमंडळी, काही जणांची डेथ झालेली होती, काही जण मरण पावलेले होते. काही गरुड जे होते हे जखमी अवस्थेमध्ये होते आणि काही गरुड जे काही जखमी अवस्थेमध्ये नव्हते, ते गरुड काय होते, एकदम वीक कंडिशन मध्ये, कमकुवत झालेले होते. तर मग त्या म्हाताऱ्या गरुडाने त्याच्यापैकी एका गरुडाला काय केलंय, विचारलंय की बाबा ही परिस्थिती कशामुळे उद्भवली. तर ज्या गरुडाला विचारलं, तो गरुड काय सांगत होता की या टापूवरती तुम्ही गेल्यानंतर, मीन्स तो जो म्हातारा गरुड आहे तो निघून गेल्यानंतर काही दिवसानंतर त्या ठिकाणी एक जहाज आले. त्या जहाजामध्ये
सोबत सोबत माणसंही होते. त्या माणसांनी काय केलं की या टापूवरती वाघ जे आहे तर टायगर जे आहे ते या ठिकाणी फ्री केले ते. मग त्या टायगरनी काय केलं की सुरुवातीला त्या गरुडांची शिकार करणं टाळलं, कारण टायगरला माहित होतं की आपण ज्यावेळेस शिकार करायला जाईल त्यावेळेस हे गरुड काय होतील, उडून चालले जातील. बट काही दिवसानंतर त्या टायगर्सच्या किंवा त्या वाघांच्या लक्षात आले की या गरुडांना उडता येत नाहीये, यांचे पंख कमकुवत झालेले आहेत, यांचे पंजे जे आहेत तेही कमकुवत झालेले आहेत. मग त्यांनी काय केलं, या गरुडांची शिकार करणं स्टार्ट करून दिलं. त्याच्यामुळेच काय, काही गरुड जे आहेत या ठिकाणी तुम्हाला जे दिसत आहेत, काही गरुड मरणासन अवस्थेमध्ये आहेत, काही मरण पावलेले आहेत आणि आम्हाला कोणत्याही प्रकारचं खाद्य मिळत नाहीये. कारण कशामुळे, तर त्या वाघाच्या भीतीमुळे. तर त्याच्यामुळे आमची परिस्थिती जी आहे ही खूप हलाखीची झालेली आहे. हे सर्व ऐकल्यानंतर तो गरुड काय केला, परत आपल्या ठिकाणी, ज्या ठिकाणी तो जंगलामध्ये राहत होता त्या ठिकाणी परत निघून गेला. तर सांगायचं हेच मित्रांनो की हे जे काही गरुड आहेत, हे गरुड मीन्स काय, तर आपण आहोत. मीन्स जे काही आता सध्या आपण कॉम्पिटेटिव्ह एक्झामची जी काही तयारी करत आहोत, तर हे गरुड मीन्स काय, तर आपण आहोत. आणि आपण काय केलेलं आहे, आपल्या सराउंडिंग मध्ये एक कम्फर्ट झोन तयार केलेला आहे. जिथपर्यंत आपण हा कम्फर्ट झोन काय करत नाहीये, तोडत नाहीये किंवा या कम्फर्ट झोनच्या बाहेर निघत नाही, तिथपर्यंत आपलं काय होणं, आपल्या हातात यश मिळणे कठीण जाते. आता कम्फर्ट झोन कशा प्रकारचा, बऱ्याचशा विद्यार्थ्यांना वाटतं की गड्या सर्व काही आपल्याला वेळेवरती मिळते, आपल्याजवळ मोबाईल आहे, आपण चॅटिंग करतो, सर्व गोष्टी करतो. तो रिझन काय, आपल्याला जर स्टडी करायला सांगितलं, अभ्यास करायला सांगितलं, तर आपल्याला काय येते, ते जीवावर येते, ते करण्याची इच्छा होत नाही. बट त्याच वेळेस जर आपल्याला एखादी युट्यूबवरती सिरीज असेल, एखादी वेब सिरीज असेल, ती जर मोबाईलमध्ये पाहायचं काम पडलं, तर आपण रात्रभर ती वेब सिरीज पाहून एक किंवा 2 दिवसामध्ये संपवतो. बट तेच जर तुम्हाला एक्झामशी रिलेटेड जे काही टॉपिक दिलेले असेल ते जर कव्हर करण्यास सांगितलं, तर ते करण्याची इच्छा होत नाहीये. सोबत सोबत आपल्याला जर 5 लाईन जर लिहिण्या सांगितल्या एक्झामशी रिलेटेड किंवा स्टडीशी रिलेटेड, तर ते लिहिण्याचं जीवावर येते. बट मोबाईलवरती चॅटिंग करायचं काम पडलं, तर ते आपण काय करतो, इझी गोईंग न करतो. मीन्स काय, तर आपण आपल्या सराउंडिंग मध्ये काय केलेलं आहे, आपला एक कम्फर्ट झोन तयार केलेला आहे. आपल्याला कोणत्याही गोष्टी ज्या आहेत, हे गोष्टी करण्याची किंवा स्टडी करण्याचं काय आहे ते जीवावर येते. तर हा कम्फर्ट झोन आपण जिथपर्यंत तोडणार नाहीये किंवा कम्फर्ट झोनच्या बाहेर आपण जिथपर्यंत निघणार नाहीये, तिथपर्यंत काय होणार नाहीये, आपल्या हातामध्ये यश मिळणार नाहीये. तर या गोष्टीचं सांगायचं तात्पर्य हेच आहे की तुमचा जो काही कम्फर्ट झोन आहे सध्याच्या करंट सिच्युएशन मध्ये, तर तो कम्फर्ट झोनच्या तुम्ही बाहेर निघा आणि समोर येणारं जी काही, जशी त्या टापूवरती राहणारे जे काही गरुड होते, त्यांची जी समोर येणारी ती फ्युचर जे काही कंडिशन आहे, हार्ड कंडिशन आहे, जे काही प्रॉब्लेम्स आहेत, त्यांच्यासमोर टायगरच्या स्वरूपाने जो काही प्रॉब्लेम आलेला होता, तसा तुमच्या समोर कोणत्याही प्रकारचा एखादा प्रॉब्लेम येऊ नये याच्यासाठी तुम्ही काय करा, तो कम्फर्ट झोन तोडा आणि त्याच्या बाहेर येऊन समोर बघा की समोर आपल्याला कोणकोणत्या फ्युचर जे काही डिफिकल्टीज आहेत ते कोणकोणत्या फेस करावं लागतील. तर त्याच्यासाठी तुम्ही आधीच काय करा, स्वतःला प्रिपेअर करून ठेवा, जेणेकरून तुम्ही काय करू शकाल, त्या ठिकाणी तरू शकाल. तर याच्या हे काय आहे, हे आजच्या गोष्टीच्या मागचं एक तात्पर्य. तर चला ठीक आहे, आपण काय करू, आपलं जे काही सेशन आहे हे सेशन स्टार्ट करून देऊ. मागील सेशन मध्ये आपण बघितलेलं होतं, अ, मागील सेशन मध्ये आपण काय केलेलं होतं, काही टॉपिक बघितलेले होते. ते टॉपिक थोडेसे एक रिवाइज करून घेऊ, रिकॅप ऑफ प्रिव्हियस लेक्चर, जे काही प्रिव्हियस लेक्चर झालेले होते. प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपण पाहिलेलं होतं ऍग्रिकल्चर पाहिलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट एफपीओ, एफपीसी, टाइप्स ऑफ फार्मिंग, अशा प्रकारचे काही पॉईंट आपण काय केलेले होते त्या मागच्या लेक्चरमध्ये डिटेलमध्ये डिस्कस केलेले होते. ऍग्रिकल्चर मध्ये आपण पाहिलेलं होतं की त्यांचं जे काही जीडीपी आहे, जीडीपी किती पर्सेंटेज मध्ये आहे, त्याच्यानंतर त्याचा इम्पॉर्टन्स किती आहे, नियर अबाउट द हाफ ऑफ द जे काही पॉप्युलेशन आहे, या पॉप्युलेशनला काय करते, एम्प्लॉयमेंट प्रोव्हाइड करून देण्याचं काम करते, तर ऍग्रिकल्चर सेक्टर करते. देन नेक्स्ट पाहिलेलं होतं आपण एफपीओ जे आहे, एफपीओचं मेन फंक्शन काय, किंवा एफपीसी जे आहे, एफपीसी पाहिलेलं होतं. तर एफपीओ किंवा एफपीसी, एफपीओ मीन्स काय, फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन, आणि एफपीसी फार्मर प्रोड्युसर कंपनी. तर हे जे काही ऑर्गनायझेशन आणि कंपनी आहेत, हे कंपनी काय करते, तर फार्मर्सला जे आहेत, तर जे काही रिलेटेड इक्विपमेंट असतील किंवा जे काही अवजारे आहेत हे प्रोव्हाइड करण्याचं काम करतात. आता बऱ्याचशा वेळेस पाहतो आपण, ऍग्रिकल्चर सेक्टर जे आहे, ऍग्रिकल्चर सेक्टर कशा प्रकारचं आहे, ग्रोईंग सेक्टर आहे. ग्रोईंग सेक्टर असल्यामुळे काय आहे, तर त्याच्या ग्रोईंग सेक्टर काय, तर त्याच्यामध्ये इनोव्हेशन होत राहत आहे. कारण काय आहे, तर ऍग्रिकल्चर सेक्टरमध्ये जसं आपण स्टार्टिंगला पाहिलं, तर बैल जोडीने किंवा बैलावरती शेती केली जात होती. आता ट्रॅक्टर्स आले, त्यानंतर आणखी मॉडिफाईड ड्रोन्स आलेले आहेत. जे काही स्प्रेइंग करतो आपण, तर स्प्रेइंग ही ड्रोन्सने केलं जाते. मीन्स काय, याच्यामध्ये
नवनवीन इनोव्हेशन होत चाललेले आहेत. आणि ज्या क्षेत्रामध्ये इनोव्हेशन होत नाहीये किंवा ज्या क्षेत्र नवीन बदल स्वीकारत नाहीये ते क्षेत्र काय पडते, बंद पडते. जसं एक्झाम्पलच्या बेसवरती नोकिया आपल्याकडे एक मोबाईल होता बघा. तर नोकिया मोबाईलनं काय केलंय किंवा नोकिया या कंपनीनं काय केलंय की लेटेस्ट जे काही डेव्हलपमेंट केल्या गेलेली आहे कशामध्ये, मोबाईलमध्ये, ती त्याच्याकडे त्यानं केलेली नाहीये. त्याच्यामुळे त्याची जी काही त्या व्यक्तीची किंवा ते नोकिया ही जी काही कंपनी आहे मोबाईलची ही बंद पडलेली आहे. तिचा आपल्याला स्मार्टफोन पाहायला मिळत नाहीये. तर कशामुळे, तर नवीन बदल त्याच्यामध्ये एक्सेप्ट केल्या गेलेले नाहीयेत त्याच्यामुळे. तर एफपीओ काय करते, एफपीओ असेल हे आपल्याला जे काही शेती क्षेत्राशी निगडीत जे काही साहित्य असेल ते प्रोव्हाइड करण्याचं काम करते. सोबत एफपीओ काय करते, तर फार्मर्सला स्ट्रॉंगली डेव्हलप करण्याचं काम करते. तर हे एक त्याच्यामध्ये पाहिलं. नेक्स्ट पाहिलेलं तर आपण टाइप्स ऑफ फार्मिंग मध्ये आपण डिफरंट टाइप्स ऑफ फार्मिंग पाहिल्या. त्याच्यामधील एक इम्पॉर्टंट फार्मिंग जी सांगायचं झालं तर एक टोंग्या नावाची जी काही सिस्टीम पाहिली होती, फार्मिंग सिस्टीम आपण पाहिलेली होती, त्याच्याशी रिलेटेड सांगायचं झालं तर टोंग्या जी आहे, टोंग्या अँड नेक्स्ट कोणती होती, एक शिफ्टिंग कल्टिवेशन जे आहे. तर शिफ्टिंग कल्टिवेशन काय आहे, तर गव्हर्नमेंट दृष्टिकोनातून ते काय आहे, इलिगल आहे. बट टोंग्या फार्मिंग सिस्टीम जी आहे हे गव्हर्नमेंट दृष्टिकोनातून काय लिगल आहे. कारण गव्हर्नमेंट काय सांगते किंवा सरकार काय सांगते, तर इन बिटवीन द टू प्लांट्स, म्हणजे जे काही जंगलामध्ये जे काही प्लांट्स आहेत तर त्याच्या मधातील जे काही स्पेस आहे या स्पेसमध्ये तुम्ही काय करू शकता, फार्मिंग सिस्टीम किंवा फार्मिंग कल्टिवेशन, आपलं क्रॉप कल्टिवेशन करू शकता. तर ते कोणत्या फार्मिंगच्या अंडरमध्ये, ते टोंग्या फार्मिंगच्या. बट शिफ्टिंग कल्टिवेशन जे आहे, शिफ्टिंग कल्टिवेशन काय केलेलं आहे, इलिगल म्हणून कन्सिडर केलेलं आहे. तर याच्याशी रिलेटेड काय आहे, शिफ्टिंग कल्टिवेशन इलिगल आहे. बट सोशियल फॉरेस्ट्री हा एक कन्सेप्ट आहे. सोशल फॉरेस्ट्री आणि एक जी काही फॉरेस्ट लँड राहते, एक फॉरेस्ट. तर अशा कंडिशन मध्ये फॉरेस्टमध्ये जे काही ट्राईब्स सर्व्हाइव्ह करत आहेत, राहत आहेत, ते तर त्या ठिकाणी टोंग्या फार्मिंग सिस्टीम रन करते ना. बट सोशल फॉरेस्ट्री जी आहे, तर सोशल फॉरेस्ट्री मीन्स काय, या सोशल फॉरेस्ट्रीमध्ये आपण काय करू शकतो, फार्मिंग सिस्टीम रन करू शकतो. सोशल फॉरेस्ट्री मीन्स काय, तर जे काही गव्हर्नमेंट ऑफिसेस राहते, तर आपण आता तुम्ही पाहिलेलं असेल, ग्रामपंचायत असेल, नगर परिषद असेल वगैरे, याच्या बाजूला किंवा याच्या सराउंडिंग स्पेसमध्ये जे काही एरिया राहतो त्या एरियामध्ये काय केलं जाते, ट्रीज जे राहते तर प्लांट ग्रो केला जाते, तर किंवा त्यांना एक लावण्यात येते. तर ते त्यासाठी एक त्यांचं शोभिवंत वगैरे किंवा त्या ठिकाणी झाडं वगैरे लावल्या जाते. तर या एरियामध्ये जे काही स्पेस राहतो, म्हणजे मीन्स नगर परिषद, नगरपंचायत वगैरे जे आहे, तर किंवा जे काही गव्हर्नमेंट ऑफिसेस राहते ते याच्या सराउंडिंग मध्ये जे काही ट्रीज ग्रो केलेले आहेत त्याच्या इन बिटवीन जो काही स्पेस आहे या स्पेसला आपण काय करू शकतो, ऍज अ फार्मिंग सिस्टीमसाठी किंवा क्रॉप कल्टिवेशनसाठी यूज करू शकतो. यासाठी आपल्याला काय करते, गव्हर्नमेंट परमिशन देते. बट पर्टिक्युलर इयर्स पर्यंत, एक वेळ ते प्लांट ग्रो झाले त्यानंतर आपण त्या ठिकाणी काय करू शकत नाही, हे क्रॉप कल्टिवेशन करू शकत नाही. तर चला ठीक आहे, या टोंग्या सिस्टीम मध्ये आपण पाहिलेलो की दोन झाडाच्या मध्ये काय केलं जाते, क्रॉप कल्टिवेशन केलं जाते. तर ठीक आहे, टोंग्या सिस्टीम काय लिगल आहे आणि शिफ्टिंग कल्टिवेशन काय इनलिगल आहे, एवढं एक लक्षात ठेवून घ्यायचं. तर हे झालं आपलं प्रिव्हियस लेक्चर जे होतं, प्रिव्हियस लेक्चरच्या बाबतीत. नेक्स्ट बघू आपण सध्या करंट जे काही लेक्चर पाहणार आहोत. आजचं जे काही सेशन आहे आपल्याला, हे सेशन कशाशी रिलेटेड राहणार, क्रॉपिंग सीझन्स ऑफ इंडिया. आता क्रॉपिंग सीझन जर पाहतो म्हटलं तर क्रॉपिंग सीझन ऑफ इंडिया, भारतामध्ये, आपल्या देशामध्ये जे काही क्रॉपिंग सीझन आहे, तर हे क्रॉपिंग सीझन किती आहेत रे बाबा, म्हणजे क्रॉपिंग सीझन किती आहे, तर तुमच्या माहितीनुसार किती आहेत. तर जनरली आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये जे काही क्रॉपिंग सीझन आहे, तर हे क्रॉपिंग सीझन किती आहेत, 3 सीझन आहेत. बट सांगायचं जर झालं तर भारतामध्ये काय आहे, तर 3 क्रॉपिंग सीझन आहेत आणि 2 सुद्धा क्रॉपिंग सीझन आहेत. 3 क्रॉपिंग सीझन आहेत आणि 2 सुद्धा आहेत. आता तुम्ही म्हणाल सर तुम्ही 3ही सांगागले, 2 सांगागले, दोन्हीपैकी एक सांगा, एक तर 3 सांगा नाही तर 2 सांगा. मग 2 आहेत का 3 आहेत, तर चला ठीक आहे, आपण त्या बेसवरती एक डिस्कस करू. क्रॉपिंग सीझन ऑन द बेस ऑफ ॲग्रिकल्चर इयरच्या बेसवरती जर पाहतो म्हटलं आपण, तर काय आहे आपले क्रॉपिंग सीझन काय आहेत, 3 आहेत. त्याच्यामध्ये कोणतं येते, एक येते आपलं खरीप सीझन, सेकंड येते रबी सीझन आणि थर्ड येते झेड सीझन, ZAID, झेड सीझन. तर हे जे आहे अशा प्रकारे आपले काय आहेत, 3 सीझन आहेत. कशामध्ये, हे ऑन द बेसिस ऑफ क्रॉपिंग सीझनच्या ऍग्रिकल्चर इयरच्या बेसवरती. बट जर आपण कमर्शियली मेन या हे जर 2 वर्ड त्याच्या समोर लावले, कमर्शियल सीझन आणि मेन सीझन, अशा प्रकारचे जर 2 वर्ड त्याच्या समोर मेन्शन केले, तर त्या ठिकाणी किती सीझन येतील कशामध्ये, इंडियामध्ये, भारतामध्ये, तर ते आहेत 2. आता 2 कोणते, तर ते 2 मेन जे आहेत आपल्यावाले, तर ते आहेत खरीप आणि रबी. या 2 सीझनला आपण काय म्हणू शकतो, की जे कमर्शियल बेसवरती
किंवा मेन जे आहेत हे 2 सीझन आहेत. आता हे 2च सीझन का मेन आहेत? तुम्ही कधी विचार केलाय का? की ऍग्रिकल्चर इयरच्या बेसवरती जर पाहतो म्हटलं तर 3 सीझन दिलेले आहेत. त्याच्यामध्ये आहे आपल्याला खरीप, रबी आणि झेड सीझन. आणि मेन कमर्शियल बेसवरती जर पाहतो म्हटलं, मेन बेसवरती जर पाहतो म्हटलं तर त्या ठिकाणी कोणते 2 सीझन आहेत? किती सीझन आहेत? 2 सीझन आहेत. 2 सीझन कोणते? खरीप आणि रबी. आता हे 2च सीझन का दिलेले, कमर्शियल का दिलेले आहेत? तुम्ही कधी एखाद्या वेळेस, ज्यावेळेस तुम्ही ॲग्रोनॉमी या सब्जेक्टची स्टडी केलेली असेल, तुमच्या सेमिस्टरमध्ये केलेली असेल, किंवा आता तुम्ही ज्यावेळेस एखाद्या वेळेस रीड केलेलं असेल, तर त्या ठिकाणी एक तुम्हाला एक्झाम्पल येते किंवा राईस, फीट अँड फेलो अशा प्रकारचं. राईस, फीट अँड फेलो एक क्रॉपिंग सीझनच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर राईस, फीट अँड फेलो अशा प्रकारचं तुम्ही काय पाहिलेलं असेल? एक एक्झाम्पल पाहिलेलं आहे. राईस हे क्रॉप कोणत्या सीझन मध्ये ग्रो केला जाते? खरीप सीझन मध्ये ग्रो केला जाते. फीट हे क्रॉप कोणत्या सीझन मध्ये ग्रो केला जाते? तर रबी सीझन मध्ये. आणि फेलो हे जे आहे, फेलो मीन्स काय? तर ते जे काही सीझन आहे, नेक्स्ट जे काही सीझन आहे, झेड सीझन जे आहे, या ठिकाणी या वेळेस काय केलं जाते? आपली जमीन जी आहे ही काय केलं जाते? खाली सोडल्या जाते. आता तुम्ही पाहिलेलं असेल की मोस्ट ऑफ द जे काही फार्मर आहेत, हे फार्मर्स कोणते क्रॉप्स ग्रो करतात किंवा कोणकोणत्या सीझन वरती क्रॉप ग्रो करतात? मोस्टली काय? तर खरीप आणि रबी. झेड सीझन मध्ये त्यांना कोणत्याही प्रकारचं क्रॉप ग्रो करता येते का? करता येते. बट कोणत्या फार्मर्सला? ज्या फार्मर्सकडे इरिगेशन फॅसिलिटी अवेलेबल आहे असेच फार्मर काय करू शकते? झेड सीझन मध्ये काय करू शकते? तर क्रॉप कल्टिवेट करू शकते. अदरवाईज ज्या फार्मर्सकडे इरिगेशन फॅसिलिटी अवेलेबल नाही असे फार्मर्स काय करतात? तर मोस्टली किती किती सीझन वरती डिपेंड राहते? तर 2 सीझन वरती. 2 सीझन कोणते? खरीप आणि रबी सीझन. आता मगाशी आपण एक्झाम्पल पाहिलं होतं राईस, फीट अँड फेलो. तर ते फेलो मीन्स काय? तर त्या ठीक कंडिशन मध्ये किंवा त्या सिच्युएशन मध्ये काय केलं जाते? आपली जी काही जमीन असते किंवा जी काही आपली लँड आहे, ही लँड काय केलं जाते? खाली सोडल्या जाते. आपली लँड जी आहे ही लँड काय केलं जाते? खाली सोडल्या जाते. आता ही लँड खाली का सोडायची? फेलो का केलेलं आहे? समटाइम्स ज्या व्यक्तीकडे इरिगेशन अवेलेबल आहे अशी व्यक्ती काय करते? तर ती लँड काय करते? तर खाली सोडून देते. फेलो मीन्स काय? ती जमीन पडीक ठेवून देणे किंवा त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं क्रॉप कल्टिवेट न करणे. आता ही जमीन जी आहे, ही जमीन खाली का ठेवायची, पडीत का ठेवायची? तर त्याच्या मागे रिझन आहे. काय रिझन आहे? तर रिझन अशा प्रकारचा आहे बघा. 2 सीझन मध्ये कंटिन्युअस काय केल्या गेलेले आहे? तर क्रॉप कल्टिवेट केल्या गेलेल्या आहेत. क्रॉप कल्टिवेट केल्या गेल्यामुळे जी काही सॉइल असते, या सॉइलची हेल्थ जी राहते, ही हेल्थ हेल्थ मीन्स काय? त्याच्यामध्ये असणारे न्यूट्रिएंट वगैरे जे आहेत, हे जर त्या सॉइल मध्ये फुलफिल असतील तर त्या सॉइलची हेल्थ काय राहते? त्या सॉइलला काय म्हणू शकतो आपण? हेल्थी सॉइल म्हणू शकतो. आणि ज्या सॉइल मध्ये न्यूट्रिएंटची कमतरता असते अशा सॉइलला आपण काय म्हणू शकतो? अनहेल्थी सॉइल म्हणू शकतो. तर कंटिन्युअस 2 सीझन मध्ये आपण काय केलेले? क्रॉप कल्टिवेट केलेले आहेत. त्याच्यामुळे त्या क्रॉप्सनं काय केलेलं असते? त्या सॉइल मधील टोटल जे काही न्यूट्रिएंट वगैरे असतील हे न्यूट्रिएंट अपटेक केलेले असतात. आणि अपटेक केल्यामुळे त्या सॉइल मधील जे काही न्यूट्रिएंट आहेत याची त्या सॉइल मध्ये काय जाणवते? कमतरता जाणवते. मग जे काही फेलो सीझन आहे, जे काही फेलो कंडिशन आहे, या फेलो कंडिशन मध्ये 3 ते 4 महिना जो काही खाली पिरियड आहे, या पिरियड मध्ये सॉइल काय करते? स्वतःला रिजनरेट करते, रिएनर्जाइज करते, जेणेकरून तिच्यामधील जे काही न्यूट्रिएंट येतं ते परत रिकव्हर झाले पाहिजे. मीन्स काय करणे? आपण पाहतो की आपण रात्री झोपल्यानंतर, दिवसभर काम केल्यानंतर आपण रात्री काय करतो? झोपतो. कशासाठी झोपतो? तर दुसऱ्या दिवशी परत त्याच एनर्जीनं समोरचं काम करण्यासाठी. रात्री रात्री झोप झाल्यानंतर किंवा सकाळी उठल्यानंतर आपल्या शरीरामध्ये काय होतं? तोच ताजेतवानेपणा आपल्याला जाणवतो. जेणेकरून आपण काय करू शकतो? जे काही समोरचं काम आहे, दुसऱ्या दिवसचं जे काही काम आहे, हे एफर्टफुली काय करू शकतो? त्या ठिकाणी रन करू शकतो. तशाच प्रकारचं जी काही जमीन असते, जी काही खाली लँड असते, फेलो जे दिलेलं आहे आपल्याला, या फेलो सीझन मध्ये काय केलं जाते? जमिनीला खाली ठेवला होते. आणि त्या खाली ठेवल्यामुळे काय होते? तर जमीन परत काय करते? स्वतःला रिकव्हर करण्याचं काम करते. आणि रिकव्हर केल्यानंतर परत खरीप सीझन मध्ये ज्यावेळेस क्रॉप कल्टिव्हेशनसाठी ती तयार होते, त्यावेळेस खरीप सीझन मध्ये येणारं जे काही क्रॉप आहे, या क्रॉपचं प्रोडक्शन काय मिळते आपल्याला? शेतकऱ्यांना जास्त प्रमाणात मिळते. तर चला, आपण जे काही आपलं क्रॉपिंग सीझन आहे त्या क्रॉपिंग सीझन वरती येऊ. आपण पाहिलंय क्रॉपिंग सीझन ऑफ इंडिया. द ऍग्रिकल्चर क्रॉप इयर इन इंडिया इज अ फ्रॉम जुलै टू जून. आता भारतामध्ये जे काही ऍग्रिकल्चर सीझन आहेत, ऍग्रिकल्चर इयर आहे, हे कधीपासून स्टार्ट होते? जुलै टू जून पर्यंत. म्हणजे जुलैपासून स्टार्ट होते आणि जून पर्यंत येऊन टेकते. आता जुलै टू जून तुम्ही म्हणसाल सर ऍग्रिकल्चर इयर जुलै टू जूनच काय? आपण 1 एप्रिल टू 31 मार्च पर्यंत का म्हणू शकत नाहीये? किंवा
जे काही जानेवारी आहे तर जे काही आपण जानेवारीला 31 डिसेंबर, आजची 31 डिसेंबर आहे आणि उद्यापासून नवीन वर्ष लागणार आहे 1 जानेवारी ते 31 डिसेंबर का म्हणू शकत नाहीये, त्याच्या मागे रिझन आहे मित्रांनो. तर रिझन मीन्स काय, आपलं ऍग्रिकल्चरचे क्रॉप्स जे आहेत, ऍग्रिकल्चर सीझन जे आहेत हे कुठून स्टार्ट होते, तर जुलै महिन्यापासून स्टार्ट होते. मीन्स काय, रेनी सीझन जे राहते किंवा रेनी सीझन जे राहते त्या ठिकाणावर स्टार्ट होते. म्हणून काय केलं गेलेलं आहे, आपला ऍग्रिकल्चर इयर काय आहे, तर जुलै टू जून पासून काय केलं गेलेलं आहे, स्टार्ट केलेलं आहे. पावसाची सुरुवात कधी होते आपल्या इकडे, 1 जून जे राहते, या 1 जूनला पाऊस कोणत्या ठिकाणी दाखल होतो, आपण पाहिलेलं की बऱ्याच वेळेस ऐकलेलं आहे. केरळ जे आहे, या केरळमध्ये साऊथर्न स्टेट जे आहे, या साऊथर्न स्टेटमध्ये काय केलं जाते, 1 जूनला पाऊस दाखल होतो. मीन्स त्या ठिकाणाहून सुरुवात होते आणि परत तसाच तो पूर्ण जुलै महिन्यापर्यंत ऑल ओव्हर इंडिया जे आहे, ऑल ओव्हर कंट्री आहे, ऑल ओव्हर कंट्रीमध्ये तो काय होत चालतो, हळूहळू स्प्रेड होत चालतो. म्हणून काय केलं गेलेलं आहे, ऍग्रिकल्चर इयर जे आहे, ज्या वेळेस पावसाची सुरुवात होते आणि पाऊस जो आहे हा जुलै महिन्यामध्ये, जून महिन्यात जनरली आपण खरीप सीझन ज्यावेळेस स्टार्ट केला जाते तर असं म्हटलं जाते जून जुलै हे काय आहे, खरीप सीझन या ठिकाणाहून स्टार्ट होते. बट मेनली जे आहे तर जुलै टू जून का दिलेले, जुलै महिन्यापासून सुरुवात का सांगितलेली आहे, तर जुलै महिन्यापर्यंत जो पाऊस आहे हा ऑल ओव्हर महाराष्ट्र, ऑल ओव्हर इंडिया जो आहे, ऑल ओव्हर इंडियामध्ये काय होतो, स्प्रेड होतो, ऑल ओव्हर इंडियामध्ये पडतो. त्याच्यामुळे जुलै या महिन्यापासून काय केल्या गेलेली आहे, ऍग्रिकल्चर इयरची सुरुवात दिलेली आहे. आणि जून जुलै का म्हटलं जाते, तर बऱ्याचशा वेळेस काय होते की एक्झाम्पलच्या बेसवरती सांगायचं झालं तर पॅडी, राईस हे पॅडी हे जे क्रॉप आहे, ह्या क्रॉपला काय केलं जाते, ट्रान्सप्लांटिंग जर करायची असेल तर ती जुलै महिन्यामध्ये केलं जाते. बट जर सोईंग अँड ट्रान्सप्लांटिंग अशा प्रकारचा, सोईंग अँड ट्रान्सप्लांटिंग अशा प्रकारचे दोन कन्सेप्ट कशामध्ये पाहायला मिळतात, आपल्याला पॅडी या क्रॉप मध्ये पाहायला मिळते. जर सोईंग केली तर सोईंग कधी करावं लागेल, बिफोर 15 to 25 डेज. मग बिफोर 15 to 25 डेज म्हटल्यानंतर ती कोणत्या सीझन, कोणत्या मंथ मध्ये येते, जून महिन्यामध्ये येते. आणि देन आफ्टर तिला 25 डेज नंतर ट्रान्सफर करायचं तर ती कोणत्या मंथ मध्ये चालला जाते, जुलै महिन्यामध्ये चालला जाते. तर हे जे काही आहे आपल्याला सीझन जे आहे ऍग्रिकल्चर इयर, जुलै टू जून पासून स्टार्ट होते. आता पॅडीचाच विषय निघाला तर पॅडीमध्ये आपण पाहतो की बाबा लो लँड आणि अपलँड अशा प्रकारचं, कोणत्या लँडमध्ये, कोणत्या जमिनीमध्ये काय केलं जाते, ट्रान्सप्लांटिंग केलं जाते आणि कोणत्या जमिनीमध्ये सोईंग केलं जाते. तर सांगायचं झालं, लो लँड जे काही लँड आहे, लो लँड जी आहे, या लो लँड वरती काय केलं जाते, ते सोईंग केलं जाते. आणि अपलँड जे आहे तर अपलँड या जमिनीवरती काय केलं जाते, तर ट्रान्सप्लांटिंग केलं जाते. हे एक लक्षात ठेवा मित्रांनो. आणि या पॅडीचं एक्झाम्पल सांगायचं झालं तर आता दिवसेंदिवस काय झालेलं आहे की लेबरची जी काय कमतरता, आता सध्या करंट सिच्युएशन मध्ये जर आपण पाहतो म्हटलं, सिटीच्या जवळपासचे जेवढे काही खेडे असतील या खेड्यामध्ये लेबरची, सिटीच्या जवळचेच नाही तर ऑल ओव्हर जे काही विलेजेस आहेत, ऑल विलेजेस मध्ये काय तर लेबरची भरपूर सारी कमतरता जाणवत आहे. मग लेबरची कमतरता जाणवत आहे तर एक काय, ट्रान्सप्लांटिंग करण्यासाठी आपल्याला लेबर मिळत नाही येतं, किंवा एनी अदर जे काही क्रॉप्स असतील तर त्या क्रॉपसाठी पण लेबर मिळत नाहीत. बट आपण पॅडीमध्ये जर लोलँड अपलँड वरच्या बाबतीत जर पाहतो तर पॅडीशी रिलेटेड एक कन्सेप्ट आहे किंवा एक इन्स्ट्रुमेंट आहे, त्याच्या बाबतीत सांगतो तुम्हाला. तर ट्रान्सप्लांटिंग करण्यासाठी पॅडीमध्ये काय, पॅडीची ट्रान्सप्लांटिंग करण्यासाठी काय मिळत नाही, आपल्याला लेबर मिळत नाही येतं. आणि अशा कंडिशन मध्ये काय केलेलं आहे, पंजाब ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटीनं काय केलेलं आहे, एक DRS, डायरेक्ट DSR नाही, DSR नावाचं जे काही इक्विपमेंट आहे किंवा जे काही अवजार आहे, शेतीशी निगडीत जे काही अवजार आहे ते काय केलं गेलेलं आहे, डेव्हलप केलं आहे. DRS मीन्स काय, तर डायरेक्ट डायरेक्ट सीडर राईस असं त्याला काय म्हणू शकतो आपण, या इन्स्ट्रुमेंटला नाव दिलेलं आहे. कोणत्या युनिव्हर्सिटीनं डेव्हलप केलेलं आहे, स्पेशली सेडलिंग किंवा सोईंग पर्पजच्या दृष्टिकोनातून. राईस सोईंग पर्पज म्हणजे पॅडी जे असेल, या पॅडीला सोईंग पर्पजच्या दृष्टिकोनातून काय केलं गेलेलं आहे, हे एक इक्विपमेंट जे आहे, हे एक शेतीशी निगडीत अवजार जे आहे, पंजाब ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटीनं काय केलं गेलेलं आहे, डेव्हलप केलेलं आहे. कशासाठी डेव्हलप केलेलं आहे, पॅडी या फील्डमध्ये किंवा पॅडीशी निगडीत जे काही प्रॉब्लेम आहे, लेबरचा जो काही प्रॉब्लेम आहे, ट्रान्सप्लांटिंगसाठी जे काही लेबर मिळत नाही, तर हा प्रॉब्लेम लेस करण्यासाठी किंवा या प्रॉब्लेमला खतम करण्यासाठी किंवा संपवण्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे, तर डायरेक्ट सीडर राईस नावाचं जे काय आहे, हे एक शेतीशी निगडीत अवजार तयार केलेले आहे. कोणत्या युनिव्हर्सिटीनं, पंजाब ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटीनं. त्याचं नाव काय ठेवलेलं आहे, तर त्याचं नाव आहे लकी सीडर. त्याचं नाव काय म्हटलं गेलेलं आहे, लकी सीडर म्हणून जे आहे, तर लकी सीडर म्हणून काय केलं जाते, या इन्स्ट्रुमेंटला ओळखलं जाते. तर
याचा एक बेनिफिट कोणाला होतो, तर जे काही पॅडी ग्रोईंग करणारे किंवा पॅडी क्रॉप कल्टिवेट करणारे फार्मर्स जे आहेत त्यांच्यासाठी या इन्स्ट्रुमेंटचा काय केला जाते, यूज केला जाते. ठीक आहे. देन नेक्स्ट दिलेले आहे, द इंडियन क्रॉपिंग सीझन इज क्लासिफाईड इंटू द टू मेन सीझन. आता जसं आता तुम्हाला आधीच तुम्हाला सांगितलेलं आहे की इंडियन क्रॉपिंग सीझन जे आहे ते इज क्लासिफाईड इंटू टू मेन सीझन. कशाच्या बेसवरती? इंटू टू मेन. हा जो वर्ड आलेला आहे, या वर्ड हा जर वर्ड त्या ठिकाणी आला तर त्या ठिकाणी काय राहतील, दोन मेन सीझन राहतील, जे कोणते आहे, खरीप आणि रबी. आता हे कशाच्या बेसवरती आहेत, खरीप आणि रबी जे आहेत हे कशाच्या बेसवरती, तर बेस ऑन मान्सूनच्या बेसवरती काय केलं गेलेलं आहे, त्यांच्यावर एक अशा प्रकारचं क्लासिफिकेशन केलं गेलेलं आहे. कशाच्या बेसवरती? मान्सूनच्या. आता ती काय खरीप ही जी टर्म आहे, खरीप अँड रबी ओरिजिनेटेड फ्रॉम द अरेबिक वर्ड जे आहेत, अरेबिक मधून काय केल्या गेलेले आहेत, हे वर्ड या ठिकाणी घेतलेले आहेत. अरेबिक लँग्वेज वेअर खरीप मीन्स काय, ॲटोमेन, आणि रबी मीन्स काय, तर स्प्रिंग. आता तुम्ही जर ऍक्च्युअल मध्ये ॲटोमेन आणि रबी जर स्प्रिंग सीझनचं जर पाहतो म्हटलं, तर याचे जे काही मंथ वगैरे येतात ते थोडे डिफरंट आहेत. बट हे साऊथर्न हेमिस्फिअर आणि नॉर्थर्न हेमिस्फिअर हा आपला जिओग्राफीचा पार्ट आहे, तो आपल्याशी निगडीत नाहीये. तर हे एक सोडून द्या, हे डोक्यात नाही, डोकंही लावू नका त्या गोष्टीवरती. फक्त एक लक्षात ठेवा, कारण काय केलेलं गेलेलं आहे, तर अरेबिक लँग्वेज जी आहे, अरेबिक लँग्वेज मधून डायरेक्टली हे वर्ड काय केल्या गेलेले आहेत, आपण खरीप आणि रबी वर्ड काय केल्या गेलेले आहेत, आपल्या ह्याच्यातनी घेतलेले आहेत. आणि खरीप मीन्स अरेबिक लँग्वेज मध्ये खरीप मीन्स काय, तर ऑटोमेन, आणि रबी मीन्स काय, स्प्रिंग सीझन, असा त्याच्यावाला काय होतो, मिनिंग होतो. तर ठीक आहे, या ठिकाणी येऊ आपण बेस ऑन मान्सूनच्या बेसवरती. द इंडियन क्रॉपिंग सीझन इज क्लासिफाईड इंटू टू मेन सीझन ऑन द बेस ऑफ मान्सून. मान्सूनच्या बेसवरती विषय चालू आहे. मान्सूनच्या बेसवरती दोन सीझन मध्ये काय केलं गेलेलं आहे, त्यांचं डिवायडेशन केलं गेलेलं आहे. आता मान्सूनच्या बेसवरती जर सांगायचं झालं, तर आपल्या इकडे किंवा भारतामध्ये खरीप सीझन मध्ये येणारा जो काही मान्सून आहे, त्या मान्सूनला काय म्हटलं जाते, किंवा त्या मान्सून पासून किती प्रमाणात काय मिळते, आपल्याला पाऊस पडतो. तर तो जो पाऊस राहतो, तर तो पाऊस राहतो, तो पाऊस जो पडतो साऊथ वेस्ट जे आहे, साऊथ वेस्ट मान्सून जो आहे, या साऊथ वेस्ट मान्सून खरीप जे सीझन मध्ये जो काही मान्सून येतो, किंवा ज्या वेळेस सर्व भारतामध्ये जी काही काय केल्या जाते, पेरण्याची सुरुवात केल्या जाते, तर ती कोणत्या मान्सूनमुळे, तर साऊथ वेस्ट मान्सूनमुळे. आणि नेक्स्ट पाऊस किती प्रमाणात पडतो ऑल ओव्हर इंडियामध्ये, 75 to 80%. आणि नेक्स्ट जो सेकंड जो काही मान्सून आहे, नॉर्थ ईस्ट मान्सून. तर हा जो मान्सून आहे, हा मान्सून काय करतो, ज्याला आपण परतीचा पाऊस म्हणतो. परतीचा पाऊस जे राहतो, या परतीच्या पावसापासून किती प्रमाणात पाऊस पडतो आपल्याला, रिमेनिंग जे काही 20 to 25% जो काही पाऊस आहे, हा परतीच्या पावसामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तर ठीक आहे, बेस ऑन मान्सूनच्या बेसवरती अशा प्रकारे काय केल्या गेलेलं आहे, दोन सीझन पडतात, जे की खरीप आणि रबी आहे. नेक्स्ट बघू आपण. आता खरीप सीझन म्हटल्यानंतर खरीप सीझनचा जो काही, ठीक आहे, खरीप सीझन जे आहे, खरीप सीझन मध्ये जर पाहतो म्हटलं, तर खरीप सीझनचा ओव्हरऑल टाइम पिरियड किती आहे, किंवा खरीप सीझन कोणत्या मंथ पासून स्टार्ट होते, हे तुम्हाला सांगायचंय. जून पासून का जुलै पासून, तर त्या ठिकाणी त्याचा आन्सर राहील आपलं जुलै या मंथ पासून काय केलं जाते, खरीप सीझन स्टार्ट केला जाते. जुलै टू कुठपर्यंत, ऑक्टोबर पर्यंत. हार्वेस्टिंग कधी केला जाते, तर सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये काय केला जाते, त्याच्यावाली हार्वेस्टिंग केला जाते. आपण पाहतो की सोयाबीन जे आहे, सोयाबीन जुलैमध्ये, आपल्या इकडे तर महाराष्ट्रामध्ये मोस्ट ऑफ द टाइम जून महिन्याच्या 15 तारखेपासून ते जुलै महिन्याच्या 15 तारखेपर्यंत काय केला जाते, सोईंग केला जाते. तर जुलै टू ऑक्टोबर पर्यंत काय राहते, हे सीझन राहते खरीप सीझन. देन नेक्स्ट दिलेलं आहे हार्वेस्ट कधी केला जाते, सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये काय केला जाते, याच्यावाली हार्वेस्टिंग केला जाते. देन सच क्रॉप्स रिक्वायर लॉट ऑफ वॉटर. आता या ठिकाणी काय केलं गेलेलं आहे, तर खरीप सीझन आहे. खरीप सीझन मध्ये जे काही एन्व्हायरमेंट जे आहे, ते एन्व्हायरमेंट कशा प्रकारचं राहते ते समोर बघू आपण. तर खरीप सीझन मध्ये काय, त्याचा ओव्हरऑल टाइम पिरियड किती दिलेला आहे आपल्याला, जुलै टू ऑक्टोबर पर्यंत. हार्वेस्टिंग टाइम दिलेला आहे सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये, जी हार्वेस्टिंग केला जाते. नेक्स्ट खरीप सीझन क्रॉप साठी मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट कोणता आहे, सच क्रॉप रिक्वायर लॉट ऑफ वॉटर. आता हे जे काही क्रॉप्स आहेत, या क्रॉप्सला लॉट ऑफ वॉटर दिलेलं आहे. या क्रॉप्सची रिक्वायरमेंट, जी वॉटरची रिक्वायरमेंट जी राहते, ही कशा प्रकारची राहते, खूप जास्त प्रमाणात राहते. रिझन काय आहे, सच क्रॉप्स लॉट्स ऑफ सच क्रॉप्स रिक्वायर अ लॉट ऑफ वॉटर. तर ही वॉटर जी आहे, किंवा पाण्याची जी काही रिक्वायरमेंट आहे त्या क्रॉप्सची, ही खूप जास्त प्रमाणात आहे. तर ती कशामुळे आहे, त्याचे रिझन काय आहे, तर ते रिझन बघू. तर त्याचं रिझन, फर्स्ट रिझन येते
टेम्परेचर. सेकंड रिझन आहे वाइंड व्हेलोसिटी. त्यानंतर थर्ड रिझन आहे रिलेटिव्ह ह्युमिडिटी. देन अदर रिझन पण आहे, तर सॉइल आहे, अदर एन्व्हायरमेंटल फॅक्टर पण त्याच्यावरती काय करते तर इम्पॅक्ट करते. तर बट मेन रिझन जे आहे तर मेन रिझन काय आहे तर हे 3 रिझन आहेत, टेम्परेचर, वाइंड आणि रिलेटिव्ह ह्युमिडिटी. तर टेम्परेचर इन्क्रीज झालं तर साहजिकच आहे, आपण पाहतो की आपल्या ठिकाणी जे आहे, आपल्याला जर उन्हाळ्यामध्ये आपल्याला काय लागते, ह्युमन माणसाची जर परिस्थिती पाहिलं, उन्हाळा चालू झाला, समर सीझन स्टार्ट झालं, समर सीझन मध्ये आपलं पाणी कंझ्युम करण्याची किंवा पाणी ड्रिंक करण्याची जी काही क्षमता आहे ती ऑटोमॅटिकली काय होत चालते, इन्क्रीज होते. त्याच प्रकारचं क्रॉप्सचं पण आहे. क्रॉप्समध्ये पण काय आहे, वॉटरची रिक्वायरमेंट, त्यांना पण त्या उन्हाचा काय पडतो, फटका बसतो. त्याच्यामुळे टेम्परेचरमुळे काय होत चालते तर त्यांची वॉटर रिक्वायरमेंट त्या क्रॉपची काय होत चालते, इन्क्रीज होते. आता टेम्परेचर इन्क्रीज झाल्यामुळे वॉटर रिक्वायरमेंट इन्क्रीज झाली, हे तर तुमच्या लक्षात आलं. सोबत सोबत काय वाईन आहे. आता वाईनच्या बेसवरती जर सांगायचं झालं तर जसं सॉइल पाणी ऍब्सॉर्ब करते, सॉइल जे आहे एका लिमिट पर्यंत काय करते, वॉटर ऍब्सॉर्ब करते. तर ह्याच प्रकारचं वाइंड जी आहे किंवा हवा जी आहे, हवा पण काय करते एका लिमिट पर्यंत काय करते, वॉटर ऍब्सॉर्ब करण्याचं काम करते. एक्झाम्पल सांगायचं झालं तर सपोज एखादी रूम मध्ये आहो आपण. आता सपोज ही एक पर्टिक्युलर रूम आहे आणि या ठिकाणी काय केलं गेलेलं आहे, पूर्ण रूम बंद केलेली आहे. या रूम मध्ये काय केलं गेलेलं आहे, टेम्परेचर इन्क्रीज झालंय, टेम्परेचर इन्क्रीज झालं, या ठिकाणी गरमी होत आहे. तर त्या ठिकाणी त्या कंडिशन मध्ये काय येते, आपल्याला घाम येतो. आणि घाम आल्यानंतर आपण जर सपोज फॅन चालू केला तर फॅन काय करते, हवा फेकते. आणि हवा फेकल्यामुळे आपल्या सराउंडिंग काय होते, आपल्या सर्क्युलर काय ते हवा स्टार्ट होऊन जाते किंवा गोल गोल घुमते. आणि ती हवा काय करते, आपल्या बॉडीवरती येणारं जे काही वॉटर आहे, जे काही घाम आहे, तो काय करते, ऍब्सॉर्ब करण्याचं काम करते. मीन्स काय करते तर ती जी काही हवा आहे एका पर्टिक्युलर लिमिट पर्यंत काय करते, वॉटर ऍब्सॉर्ब करण्याचं काम करते. जसं ह्युमन बिईंगला ज्या वेळेस टेम्परेचर किंवा बॉडीला कूल करायचं राहते, बॉडीला मेंटेन करायचं असते, सराउंडिंग एन्व्हायरमेंट जे आहे, सराउंडिंग एन्व्हायरमेंटचं इम्पॅक्ट जो आहे तो पर्टिक्युलर ह्युमन बॉडीवरती होऊ नये, याच्यामुळे काय करते, ह्युमन बॉडी आपल्या बॉडीला कूल करण्यासाठी किंवा थंड ठेवण्यासाठी काय करते, आपल्या बॉडीवरती, आपल्या बॉडीमधून घाम बाहेर पडतो आणि त्या घामाला काय करते, हवा ऍब्सॉर्ब करते. तशाच प्रकारचं प्लांट्स जे राहतात त्या प्लांट्सला पण काय करतो, घाम येतो. तुम्ही जर एखाद्या वेळेस पाहिलं असेल, खरीप सीझन मध्ये जर ज्यावेळेस तुम्ही पाहिलं असेल तर खरीप सीझन मध्ये झाडाच्या पानावरती काय राहते, छोटे छोटे ड्रॉपलेट्स राहतात. काय राहते, छोटे छोटे ड्रॉपलेट्स राहतात. मीन्स काय, खरीप सीझन मध्ये जास्त प्रमाणात गरमी होते, म्हणजे आपण ज्याला ऑक्टोबर हिट वगैरे पण म्हटलं जाते, किंवा खरीप सीझन मध्ये पावसाळ्यात जुलै महिन्यामध्ये पण आपल्याला काय करते, जास्त गरमाट होते, चिकट चिकट घाम येतो आपल्या बॉडीला, ह्युमन बॉडीला. तर ह्याच प्रकारचं प्लांट मध्ये पण काय होते, ते टेम्परेचर इन्क्रीज जर होत चाललं किंवा टेम्परेचर इन्क्रीज झालं तर ते जे काही प्लांट राहते तर हे प्लांट पण काय करतात, स्वतःच्या बॉडीला किंवा स्वतःच्या प्लांटला मेंटेन करण्यासाठी ते पण काय करतात, त्या प्लांटच्या बॉडीमधून काय करतात, ट्रान्सपिरेशन, व्हास्को सर्जन ट्रान्सपिरेशन, त्या कन्सेप्टला काय म्हटलं गेलेलं आहे, व्हास्को सर्जन ट्रान्समिशन म्हटलं गेलेलं. तर व्हास्को सर्जन ट्रान्समिशन मीन्स काय, तर प्लांट काय करते तर त्यांच्या बॉडीमधून, मीन्स त्यांचं जे काही स्टेम असेल, त्यांचे लिव्स जे आहेत त्या लिव्स वरती काय करतात, छोटे छोटे वॉटरचे ड्रॉपलेट्स त्या ठिकाणी पाहायला मिळतात आपल्याला. आणि हे ड्रॉपलेट्स काय करतात तर त्या प्लांटचं जे काही कुलिंगनेस आहे हे मेंटेन करण्याचं काम करते. आता कुलिंगनेस मेंटेन करणं काय, तर ज्या वेळेस त्या ठिकाणाहून हवा जाते तर ती हवा काय करते, ती ऍब्सॉर्ब करते, जे काही वॉटर जी आहे ती ऍब्सॉर्ब करते. मीन्स जेवढ्या जास्त प्रमाणात हवा त्या ठिकाणाहून वाहील, जेवढ्या जास्त वेगाने हवा वाहील, तेवढं जास्त त्या ठिकाणी काय राहते, त्या प्लांटची वॉटर रिक्वायरमेंट काय होते, त्या ठिकाणी त्या प्लांटला वॉटर रिक्वायरमेंट लागते. म्हणून काय वाइंड जे आहे तर वाइंड पण त्या ठिकाणी काय करते, त्या प्लांट वरती इफेक्ट करते. आणि खरीप सीझन मध्ये हवा पण जास्त जोरात चालते, त्याच्यामुळे तो एक पॉईंट दिलेला आहे. त्याच्यामुळे पाण्याची रिक्वायरमेंट जी आहे ती क्रॉपची काय होते, जास्त प्रमाणात नाही. देन रिलेटिव्ह ह्युमिडिटी दिलेली आहे. सपोज एक्झाम्पलच्या बेसवरती 10 किलोमीटर पर ना हवा एका ठिकाणी वाहत आहे आणि एका ठिकाणी 20 किलोमीटर पर ना हवा वाहत आहे. तर अशा कंडिशन मध्ये कोणत्या ठिकाणच्या प्लांटची जास्त वॉटर रिक्वायरमेंट राहणार आहे, 10 किलोमीटर पर ची का 20 किलोमीटर. तर साहजिकच आहे, 20 किलोमीटर हवा जर असेल, 20 किलोमीटर पर ना हवा जर वाहत असेल किंवा एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जात असेल, तर त्या एरियामधील प्लांटची वॉटर रिक्वायरमेंट जी आहे ही काय होते तर जास्त राहणार आहे. एक्झाम्पलच्या बेसवरती आपल्या घरामध्ये ज्या वेळेस जर फरची ओली झाली असेल तर आपण काय करतो, डायरेक्टली
हाय स्पीड वरती काय करतो, फॅन स्टार्ट करून देतो आणि त्यावेळेस ती काय होते, इझिली जे काही वॉटर असेल ती काय करते, ऍब्सॉर्ब करते किंवा सोक करते. तर ते एक एक्झाम्पल तुमच्यासाठी एक बेस्ट एक्झाम्पल राहील. देन नेक्स्ट दिलेलं आपल्याला रिलेटिव्ह ह्युमिडिटी. आता रिलेटिव्ह ह्युमिडिटी मध्ये आपण ज्यावेळेस पाहतो, रिलेटिव्ह ह्युमिडिटी जी आहे, आर एच जी आहे, रिलेटिव्ह ह्युमिडिटीचं एकक काय किंवा रिलेटिव्ह ह्युमिडिटी कशामध्ये सांगितलं जाते, तर पर्सेंटेज मध्ये सांगितलं जाते. पर्सेंटेज मध्ये 50% असेल. आता सध्या कोणतं विंटर सीझन चालू आहे, तर 30%, 35%, मीन्स अशा प्रकारची काय मिळते आपल्याला, रिलेटिव्ह ह्युमिडिटी पाहायला मिळते. आता रिलेटिव्ह ह्युमिडिटी काय करते, तिचं एककच पर्सेंटेज मध्ये आहे. तर रिलेटिव्ह ह्युमिडिटी मीन्स काय, तर हवा जी आहे ही हवा काय करते, एक वॉटरला ऍब्सॉर्ब करते. तर ती हवा किती पर्सेंट वॉटर ऍब्सॉर्ब करू शकते, रिलेटिव्ह ह्युमिडिटीचं काय आहे, एककच पर्सेंटेज आहे, टक्केवारी आहे. तर त्याच्यामुळे ती हवा किती पर्सेंट पर्यंत वॉटर ऍब्सॉर्ब करू शकते, तर 100% पर्यंत. आणि या ठिकाणी जे दिलेलं आहे आपल्याला, सपोज अमरावती आहे, अमरावतीमध्ये आजची रिलेटिव्ह ह्युमिडिटी किती आहे, 35% दिलेली आहे. 35% दिलेली आहे मीन्स काय, तर त्या हवेने किंवा त्या पर्टिक्युलर एअरनं काय केलेलं आहे, 35% वॉटर काय केलेलं आहे, जी काही वॉटर त्या एरियामध्ये अवेलेबल आहे, त्या एन्व्हायरमेंटमध्ये अवेलेबल आहे, 35% काय केलेले आहे, वॉटर ऍब्सॉर्ब केले गेलेले. रिमेनिंग आणखी किती वॉटर ऍब्सॉर्ब करू शकते, तर आणखी जी आहे तर 65% वॉटर काय करू शकते, ती हवा काय करू शकते, ऍब्सॉर्ब करू शकते. सपोज एखाद्या ठिकाणी 40% ह्युमिडिटी असेल, रिलेटिव्ह ह्युमिडिटी असेल, तर 40% त्या हवेनं काय केलेलं आहे, त्या पर्टिक्युलर एरियामधील जी काही वॉटरचं पर्सेंटेज जे आहे, हे काय केलं गेलेलं आहे, ऍब्सॉर्ब केलेलं आहे. रिमेनिंग किती पर्सेंट ऍब्सॉर्ब करू शकते आणखी, तर 60% ऍब्सॉर्ब करू शकते. तर सांगायचा उद्देश हाच की दोन ठिकाणची रिलेटिव्ह ह्युमिडिटी काय डिफरंट आहे. आणि ज्या वेळेस वॉटर जे आहे, आपलं जे काही पाऊस वगैरे पडतो आपण, तर कोणत्या खरीप सीझन मध्ये ज्या वेळेस पाऊस पडते, आपण पाहतो की पाऊस पडल्यानंतर खरीप सीझन मध्ये काय होते, बरीचशी गरमी जाणवते आपल्याला, गरमी जाणवते. आणि गरमी जाणवल्यानंतर असं वाटतं की बाबा पाऊस पडल्यानंतर तरी थंडावा जाणवेल, बट पाऊस पडल्यानंतर काय होते, आणखी गरमाहट जाणवते किंवा आणखी गरम वातावरण तयार होते. रिझन काय, जमीन जी राहते ऑलरेडी टेम्परेट झालेली असते किंवा गरम किंवा तापलेली असते. तिच्यावरती वरूतून पाऊस पडल्यानंतर काय होते, वॉटर काय होते, इव्हपोरेट होणे स्टार्ट होऊन जाते. इव्हपोरेट झाल्यानंतर जी काही वातावरणामध्ये जी काही हवा आहे, जी काही रिलेटिव्ह ह्युमिडिटी आहे, ती काय करते, त्या इव्हपोरेशनला म्हणते की बाबा थांबा, मी स्वतः तुमच्यापर्यंत येतो आणि तुम्हाला घेऊन वरती जातो. मीन्स काय करते, तर ते वरती येणारं जे काही इव्हपोरेशन आहे, जी काही वॉटर वरती येणारी इव्हपोरेशन आहे, तर त्या वॉटरला हवा काय करते, स्वतः ऍब्सॉर्ब करते. आणि ऍब्सॉर्ब केल्यानंतर ती रिलेटिव्ह ह्युमिडिटीच्या फॉर्म मध्ये काय होते, आपल्याला त्या ठिकाणी जाणवते. आणि जेवढ्या जास्त प्रमाणात हवेमध्ये रिलेटिव्ह ह्युमिडिटी असेल, तेवढं जास्त काय वातावरण कशा प्रकारचं होते, दमट वातावरण होते किंवा गरमट वातावरण होते. म्हणून पावसाळ्यामध्ये बघा, आपण फॅन लावला, कूलर लावला, ज्यावेळेस गरमी होते त्यावेळेस आपण फॅन लावतो, कूलर लावतो, बट तरी पण काय होते, आपल्याला गरमी कंटिन्युअस जाणवते, आपल्या बॉडीमधून कंटिन्युअस काय होतो, घाम जाणं चालू राहतो. तर रिझन काय, की फॅन असेल किंवा कूलर असेल, तर हे जे काही वस्तू आहेत, हे वस्तू कोणती हवा आपल्यापर्यंत फेकणार आहेत, जी एन्व्हायरमेंटमध्ये प्रेझेंट असणारी जी काही हवा आहे, तीच हवा आपल्याला काय करतील, ते प्रोव्हाइड करतील. ऑलरेडी ज्या हवेमध्ये ह्युमिडिटीचं पर्सेंटेज जास्त आहे, तीच हवा ते काय करायला आपल्यापर्यंत पास करायला. म्हणून काय होत नाहीये, तर त्या सीझन मध्ये कूलरही चालू केला, त्यानंतर पंखाही चालू केला, तरी आपली गरमी काय होत नाही, आपल्याला गरमी कंटिन्युअस जाणवते. तर रिलेटिव्ह ह्युमिडिटी जेवढी जास्त असेल, तेवढे जास्त प्रमाणात काय होते, तर एन्व्हायरमेंट जी काय हवा जी आहे, ही हवा काय जाणवते, आपल्याला गरम जाणवते. तर रिलेटिव्ह ह्युमिडिटी याच्यावरती इम्पॅक्ट कशा प्रकारे करते, दोन ठिकाणचे एक एक्झाम्पल देतो. एक राजस्थान आहे, एक आहे पंजाब किंवा आपला महाराष्ट्र पकडून चला सध्याच्या कंडिशन मध्ये. राजस्थान मधील रिलेटिव्ह ह्युमिडिटी किती प्रमाणात असणार आहे, तर राजस्थान मधील रिलेटिव्ह ह्युमिडिटी जी आहे, ही राहणार आहे 30%. आणि पंजाब मधील रिलेटिव्ह ह्युमिडिटी जी आहे, ही राहणार आहे 50%. आता पंजाब मधील रिलेटिव्ह ह्युमिडिटी 50% का, तर त्या ठिकाणचं जे काही टेम्परेचर आहे, कूल टेम्परेचर वगैरे जे काही असेल, या गोष्टीमुळे. आणि राजस्थान जे आहे, राजस्थान मधील ह्युमिडिटी काय, त्या ठिकाणी ड्राय एअर्स काय होत चालते, वाहत येतात किंवा त्या ठिकाणी जास्त प्रमाणात काय एरिड झोन असल्यामुळे त्या ठिकाणी पाण्याचा अभाव राहतो. म्हणून त्या हवेमध्ये
काय भेटते आपल्याला, मॉइश्चरचं पर्सेंटेज कशा प्रकारचं पाहायला मिळते, लेस पाहायला मिळते. मीन्स या ठिकाणी जे आहे वॉटर रिक्वायरमेंट जर एक्झाम्पलच्या बेसवरती सांगायचं झालं तर जेवढी कमी रिलेटिव्ह ह्युमिडिटी तेवढी जास्त वॉटर रिक्वायरमेंट काय राहील, क्रॉपची पाहायला मिळते. जेवढी जास्त रिलेटिव्ह ह्युमिडिटी असेल तेवढ्या कमी प्रमाणात काय राहते, क्रॉपची वॉटर रिक्वायरमेंट राहते. सांगायचं हेच की आपण पाहिलेलं आहे की हवा काय करू शकते, 100% पाणी ऍब्सॉर्ब करू शकते. पंजाब जे आहे, पंजाबची रिलेटिव्ह ह्युमिडिटी आपण किती पर्सेंट पाहिलेली आहे, पंजाबची रिलेटिव्ह ह्युमिडिटी आपण 50% पाहिलेली आहे. आणि राजस्थान जे आहे, राजस्थानची रिलेटिव्ह ह्युमिडिटी किती आहे, 30% आहे. आणि या ठिकाणी एक कन्सेप्ट सांगितलेला होता की हवा किती प्रमाणात वॉटर ऍब्सॉर्ब करू शकते हवेमध्ये, तर 100%. तर राजस्थान मधील जी काही हवा आहे ती आणखी किती प्रमाणात वॉटर ऍब्सॉर्ब करणार, 70%. आणि पंजाब मधील 50%. मीन्स काय, तर या ठिकाणी वॉटर ऍब्सॉर्ब करण्याचं जे काही प्रमाण आहे हे काय झालेलं आहे, लेस झालेलं आहे. आणि राजस्थानमध्ये ते हाय आहे. म्हणून राजस्थानमधील क्रॉप्सची जी काही रिक्वायरमेंट असेल, वॉटर रिक्वायरमेंट ही रिलेटिव्ह ह्युमिडिटीच्या बेसवरती काय राहील, हाय राहील. आणि पंजाबमधील क्रॉप्सची वॉटर रिक्वायरमेंट काय राहील, रिलेटिव्ह ह्युमिडिटीच्या बेसवरती लेस राहील. तर ठीक आहे, हे जे 3 फॅक्टर आहेत, हे 3 फॅक्टर काय करतात, या 3 फॅक्टरमध्ये सच क्रॉप्स रिक्वायर अ लॉट ऑफ वॉटर. टेम्परेचर इन्क्रीज झालं, क्रॉपची वॉटर रिक्वायरमेंट काय होते, इन्क्रीज होते. वाईड व्हेलोसिटी इन्क्रीज झाली, क्रॉपची रिक्वायरमेंट काय होते, इन्क्रीज होते. आता या वाईड व्हेलोसिटीच्या बेसवरती आणखी एक म्हणजे ॲग्रोनॉमिकल क्रॉप्स जे आहेत, या ॲग्रोनॉमिकल क्रॉप्ससाठी किती किलोमीटर पर आवर्सच्या बेसवरती वाईड व्हेलोसिटी जी आहे ती सुटेबल आहे, तर ती असते 4 ते 6 किलोमीटर पर आवर्सच्या बेसवरती वाईड व्हेलोसिटी जर असेल तर ती ॲग्रोनॉमिकल क्रॉपसाठी काय सुटेबल आहे. त्याच प्रकारचं रिलेटिव्ह ह्युमिडिटी जे आहे, तर रिलेटिव्ह ह्युमिडिटी हाऊ मेनी पर्सेंट रिलेटिव्ह ह्युमिडिटी रिक्वायर फॉर ॲग्रोनॉमिकल क्रॉप्स, सुटेबल फॉर ॲग्रोनॉमिकल क्रॉप्स, तर ती आहे 40 to 60% रिलेटिव्ह ह्युमिडिटी सुटेबल फॉर ॲग्रोनॉमिकल क्रॉप्स किंवा फील्ड क्रॉप्स. ठीक आहे. सेकंड जे आहे, हॉर्टिकल्चर क्रॉपसाठी किती प्रमाणात लागते, हॉर्टिकल्चर क्रॉपसाठी जी आहे तर ती 50 ते 70%. आणि नर्सरी जी असेल तर नर्सरीसाठी किती लागते, 70 ते 90%. म्हणजे या ठिकाणी काय आहे, तर तुमच्या डिफरंट क्रॉप्स जे असतील तर डिफरंट क्रॉपसाठी डिफरंट टाइप्स ऑफ रिलेटिव्ह ह्युमिडिटी काय आहे, तर आवश्यक आहे. ॲग्रोनॉमिकल क्रॉप्स असतील 40 ते 60%, एवढं लक्षात ठेवा. फील्ड क्रॉप्स किंवा ॲग्रोनॉमिकल क्रॉप्स. देन हॉर्टिकल्चरल क्रॉप्स असेल, हॉर्टिकल्चरल क्रॉपसाठी 50 ते 70% काय लागते, रिलेटिव्ह ह्युमिडिटी पाहिजे. देन नर्सरी असेल तर नर्सरीसाठी काय 70 ते 90% रिलेटिव्ह ह्युमिडिटी. नर्सरीमध्ये जे काही क्रॉप्स ग्रो केल्या जातात त्या ठिकाणी रिक्वायरमेंट कशी असते, रिलेटिव्ह ह्युमिडिटी 70 ते 90%. तुम्ही पाहिलं असेल, तुम्ही एखाद्या वेळेस नर्सरीमध्ये जर गेले असाल तर त्या ठिकाणी काय राहते, अशा प्रकारचे फॉगर्स राहतात, फॉगर्स लावलेले राहतात. ते फॉगर्स काय करतात, तर छोटे मायनर फॉर्म मध्ये काय केलं जातं, वॉटर स्प्रेड करण्याचं, किंवा ते जे काही क्रॉप्स असतील किंवा ते जे काही जेवढा एरिया आहे, पॉली हाऊसचा असेल, ग्रीन हाऊसचा असेल, त्या एरियामध्ये काय करणार, वॉटर स्प्रेड करण्याचं काम करतात. जर त्या हवेमध्ये त्या ठिकाणची हवा, पॉली हाऊस मधली, ग्रीन हाऊस मधली हवा आणि बाहेरची हवा याच्यामध्ये तुम्हाला काय जाणवते, चेंजेस जाणवते. रिझन काय, तर त्या ठिकाणी ट्रिकल्स लावलेले आहेत, फॉगर्स लावलेले आहेत. त्याच्यामुळे काय आहे, ते ग्रीन हाऊस मधील, पॉली हाऊस मधील जी काही रिलेटिव्ह ह्युमिडिटी जी आहे ती काय राहते, जास्त प्रमाणात राहते. आणि बाहेरची रिलेटिव्ह ह्युमिडिटी जी राहते ती काय राहते, लेस राहते. कारण बाहेर काय आहे, तर फॉगर्स लावलेले नाहीत. जेवढं जास्त हवेमध्ये पाण्याचं पर्सेंटेज असेल तेवढी जास्त काय राहते, रिलेटिव्ह ह्युमिडिटी असते. आणि नर्सरी क्रॉप्स जे राहतात, नर्सरी क्रॉप्सची रिक्वायरमेंटच काय आहे, रिलेटिव्ह ह्युमिडिटीची 70 to 90%. तर ठीक आहे. तर ज्याही वेळेस तुम्ही आता याच्यानंतर बाहेर जासाल, ज्या वेळेस तुम्ही ग्रीन हाऊस मध्ये पाहसाल की एक फॉगर्स लावलेले आहेत, त्यामधून पाणी वगैरे काय आहे, तर छोटे छोटे ड्रॉपलेट्स बाहेर पडत आहेत, त्यावेळेस तुमच्या डोक्यामध्ये हा कन्सेप्ट येऊन जाईल की गड्या सरांनी सांगितलेलं होतं की नर्सरी क्रॉप्स जे आहे, तर नर्सरी क्रॉपसाठी रिलेटिव्ह ह्युमिडिटी किती लागते, ते आपल्याला 70 to 90%. आणि त्या ठिकाणची हवा तुम्ही एक वेळ स्वतःला ऑब्झर्व करून पाहायचं की त्या ठिकाणची हवा कशा प्रकारची आहे आणि बाहेरची हवा कशा प्रकारची आहे. कधी पण बघा मित्रांनो, ज्यावेळेस आपण स्टडी करतो त्यावेळेस स्टडी करता वेळेस काय करायचं असते की नुसतं पुस्तकामध्ये रीड केलं आणि पुस्तकी किडा बनून चालत नाहीये. तर तुम्हाला ती गोष्ट समजून घेणं आणि सोबत सोबत आपल्या सराउंडिंग स्पेसमध्ये आजूबाजूला
त्या गोष्टीशी रिलेटेड काही ऍक्टिव्हिटी होतात का, तर त्या ऍक्टिव्हिटीचा आपल्या स्टडीशी काय करणं, लिंकअप करणं, पॅरलल टू इच अदर काही संबंध आहे का हे पाहणं जास्त महत्वाचं आहे. ज्यावेळेस तुम्ही हे पाहसाल त्यावेळेस काय होईल, तुम्हाला ती स्टडी जी आहे किंवा तो जो काही सब्जेक्ट आहे तो आणखी सोपा वाटायला लागेल. एक्झाम्पलच्या बेसवरती सांगायचं झालं तर तुम्ही आता सपोज IBPS एफओजी मेन्सची तयारी करत आहात किंवा MCR PGCET ची तयारी करत असाल किंवा एनी अदर तुम्ही जे काही ऍग्रिकल्चरल एक्झामची स्टडी करत असाल, तर त्यावेळेस बघा स्टडी करता वेळेस आणखी एक इझी कन्सेप्ट सांगतो की जेणेकरून तुमची स्टडी आणखी सोपी होऊन जाईल. ज्यावेळेस तुम्ही व्हीट क्रॉप काय करता, रीड करता, जे काही तुमचं नेमराज सुंडा असेल, इगल विजन असेल, राहुरी असेल, टॉपर्स असतील, या नोट्स मधून जे काही कोणत्या नोट्स मधून, तर तुम्ही व्हीट क्रॉप रीड केलेला असेल एक्झाम्पलच्या बेसवरती, आणि तुम्ही मेसवरती जेवण करत असाल, घरी मेसवरती जेवण करत असाल किंवा घरी जेवण करत असाल किंवा कॉलेजमध्ये ज्या ठिकाणी करत असाल, तर त्या ठिकाणी तुमचा एक ग्रुप तयार केलेला असला पाहिजे. ग्रुप्स मीन्स काय, तुमचे जे काही मित्र मैत्रिणी जे आहेत त्याच्या सोबत तुम्ही काय करता, अभ्यास करता. तर ज्यावेळेस तुम्ही सोबत जेवायला बसता त्यावेळेस तुमच्या समोर चपाती आलेली असेल, तर चपाती कशापासून तयार झालेली आहे, पीठ पासून तयार झालेली आहे. मग एका जणानं काय करायचं ते सांगायचं की एका जणांना फीट सांगायचं, त्यानंतर सेकंड पर्सन काय करेल त्या फीटच्या व्हेरायट्या सांगेल, जे काही फेमस व्हेरायटी असेल. त्यानंतर थर्ड पर्सन काय करेल त्याच्यावरती येणारे जे काही डिसीज असतील ते सांगेल. फोर्थ पर्सन काय करेल त्याच्यावरती कंट्रोल मेजर मेन्शन करेल. मीन्स काय झाली, ही झाली तुमच्यावाली स्मार्ट स्टडी. याच्यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचे एफर्ट्स लागत नाहीत, काही नाही. फक्त तुम्ही जे रीड केलेलं आहे ते त्या ठिकाणी काय करायचं, समोर येणाऱ्या जे काही गोष्टी येतात त्या बेसवरती, हे काय सोप्या पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी तशा प्रकारचं काय करसाल, डिस्कस करसाल, तो कन्सेप्ट जो आहे, तो जो काय पार्ट आहे तो तुम्ही कधी विसरणार ना. कारण काय, तुम्ही हसत खेळत काय केलेला असतो तो डिस्कस केलेला असतो. एखाद्या वेळेस फीट वरती, दुसऱ्या दिवशी राईस वरती, थर्ड डे ला वांग्याची भाजी असते, लैला मजनू, आलू वांगे राहते. तर आलू वांगे एकाने वांग्याचं सांगायचं, एकाने आलू सांगायचं. जे काही पोटॅटो वगैरे राहते, बैगन असेल, पोटॅटो असेल, ब्रिंजल असेल, याच्याशी रिलेटेड. मीन्स काय झालाय तुमच्यावालं, जे काही ॲग्रोनॉमिकल क्रॉप्स असतील, हे ॲग्रोनॉमिकल क्रॉप्स काय तुम्ही एक वेळ रीड केले तर तुमचे कन्सेप्ट इझिली काय होते, तर त्या डिस्कशन मध्ये इझिली काय होत चालते, तर क्लिअर होत चालते. तर ठीक आहे असो. मीन्स काय करायचं, इंटर रिलेट करायचं जे काही आपण क्लासमध्ये शिकतो आणि आपले जे काही रेग्युलर बिहेवियर आहे त्या बिहेवियर सोबत. तर ठीक आहे, हे जे झालेलं आहे आपल्याला, जे काही सच क्रॉप्स रिक्वायर लॉट ऑफ वॉटर, कशामुळे, टेम्परेचर, रिलेटिव्ह ह्युमिडिटी आणि वाइंड व्हेलोसिटी. देन नेक्स्ट दिलेलं आहे आपल्याला एक्झाम्पल्स दिलेले आहेत. एक्झाम्पल्स तर तसं तुम्हाला सर्वांना माहित आहेत, बट तरी पण एक लिहून घ्या, जेणेकरून काय होईल, तुमच्यावाला लिहिल्यामुळे तुमची प्रॅक्टिस होईल आणि ते लक्षात राहणं आणखी सोपे होऊन जाईल. त्यामध्ये राईस दिलेलं आहे, सोरगम दिलेला आहे, मेज दिलेलं आहे, टी, रबर, कॉफी, गवार, सिसमम, देन सम सिरियल्स, अरहर, पियर मिलेट, सोयाबीन, कॉटन, ऑइल सीड्स, हे काय आहे त्याच्यावाले काही क्रॉप्स आहेत. तर ठीक आहे, हे झालंय आपल्यावाला कोणतं, एक खरीप सीझनचं. नेक्स्ट बघू आपण, नेक्स्ट आहे आपल्याला कोणता, रबी सीझन. नेक्स्ट दिलेलं आहे रबी सीझन. तर रबी सीझनची सोईंग कधी होते, जसं आपण पाहिलं की खरीप सीझन क्रॉप जो आहे तो खरीप सीझन क्रॉपचा जो काही टाइम पिरियड आहे तो टाइम पिरियड कधी राहते, जुलै टू ऑक्टोबर पर्यंत, सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत, म्हणजे एवढ्या पिरियडचा. त्यानंतर ऑक्टोबरच्या नंतर रबी सीझनची जी काही सोईंग केला आहे त्यांनी मिड ऑक्टोबर टू नोव्हेंबर पर्यंत काय केलं आहे, त्यांची सोईंग केला आहे. देन त्याचा जे काही हार्वेस्टिंग टाइम आहे, हार्वेस्टिंग टाइम काय फेब्रुवारी टू एप्रिल पर्यंत त्याचा काय केलेला आहे, हार्वेस्टिंग टाइम दिलेला आहे. आता फेब्रुवारी टू एप्रिल पर्यंत का म्हटलेलं आहे, तर त्याच्यामध्ये काय की शॉर्ट ड्युरेशन व्हेरायट्या वगैरे येतात, बरेचसे जे पल्सेस क्रॉप जे आहेत यांच्या शॉर्ट ड्युरेशन व्हेरायट्या वगैरे दिलेल्या आहेत. आता शॉर्ट ड्युरेशन व्हेरायटीचा एक बेनिफिट पण आहे. काही क्रॉप्स जे राहतील, विंटर सीझन क्रॉप्स जे राहतील किंवा रबी क्रॉप्स जे राहतील, ते रबी क्रॉप्स कुठपर्यंत चालले जातील, हार्वेस्टिंग टाइम त्यांचा एप्रिल पर्यंत जातो. आणि काही क्रॉप्सचा काय राहतो, तर अर्ली ग्रोईंग किंवा अर्ली ड्युरेशन व्हेरायटी जी राहते किंवा या व्हेरायटीला काय केलं जाते, ज्यावेळेस सोईंग केलं जाते त्यावेळेस ती कमी दिवसामध्ये काय होते, हार्वेस्टिंग साठी येऊन जाते. मीन्स फेब्रुवारी महिन्यामध्ये आपल्याला काय मिळते, आपल्याला हार्वेस्टिंग करायला मिळते. आणि या अर्ली ड्युरेशन व्हेरायटीचा जो राहतो, लेस ड्युरेशन व्हेरायटीचा जो काही एक बेनिफिट पण आहे मित्रांनो. बेनिफिट कशा प्रकारचा, तर बघा समोर जे काही सपोज एखादी व्हेरायटी आहे, ग्राम्सची व्हेरायटी असेल, जे ज्याला आपण चिकपी वगैरे म्हणतो, तर या हरभरा, काबुली चना, बेंगाल ग्राम वगैरे जे आहे यांची जी काही एखादी व्हेरायटी असेल, अर्ली व्हेरायटी असेल, तर ही व्हेरायटी जर आपण ग्रो केली तर या व्हेरायटीचा काय होईल, रेग्युलर फार्मर्सच्या कम्पॅरिझन मध्ये, म्हणजे बाकीचे फार्मर्स ज्यावेळेस ते हार्वेस्टिंग करतील त्याच्या आधी आपली बिफोर 15 डेज जर हार्वेस्ट केली
त्यानंतर थ्रेशिंग केली, त्याच्यानंतर काढलं आणि मार्केटमध्ये जर अर्ली पोहोचवलं, मार्केटमध्ये जर लवकर पोहोचवली, तर त्यावेळेस काय राहते, मार्केटमध्ये माल जो राहतो किंवा जे काही हरभरा जो राहतो तो कमी प्रमाणात आलेला असतो. आणि कमी प्रमाणात आलेला असल्यामुळे काय मिळते, तर त्या ठिकाणी सप्लाय जर कमी असेल तर त्याची डिमांड काय होते, इन्क्रीज होते. डिमांड इन्क्रीज झाली, सप्लाय कमी असल्यामुळे काय होते, तर त्या ठिकाणी सप्लायच कमी आहे, तर तुटवडा जाणवतो आणि तुटवड्यामुळे काय होते, तर त्या मालाला काय मिळतो, आपल्याला भाव मिळतो. तर मीन्स सांगायचं काय, तर एकतर मार्केटमध्ये लवकर आल्यामुळे त्याला प्राइस पण चांगल्या प्रकारची मिळते. सोबत सोबत तुमचं 15 दिवस अर्ली आल्यामुळे काय, तर 15 दिवसाचं जे एक्स्ट्रा मॅनेजमेंट तुम्हाला करावं लागत होतं किंवा त्या फार्मर्सला करावं लागत होतं, ते मॅनेजमेंटसाठी जो काही लागणारा खर्च होता तो खर्च सुद्धा काय होतो त्या ठिकाणी ही सेव्ह होतो. तर त्याच्यामुळे अर्ली ड्युरेशन व्हरायटी जे राहते हे थोडं प्रिपेअर करणं कधी बेटर राहील. तर ठीक आहे, बघू रबी सीझन. रबी सीझन जे आहे, रबी सीझन रबी क्रॉप्स इन इंडिया सोईंग टाइम दिलेला आहे ऑक्टोबर टू नोव्हेंबर. ऑक्टोबर महिन्यामध्ये काय आफ्टर म्हणजे जे काही खरीप सीझन राहते, खरीप सीझनच्या नंतर काय हार्वेस्टिंग, ऑक्टोबर महिन्यामध्ये हार्वेस्टिंग केल्यानंतर 10 ते 15 दिवसानंतर काय केलं जाते, आपलं रबी सीझन क्रॉप जे राहते त्या क्रॉपची सोईंग केली जाते. म्हणून ऑक्टोबर टू नोव्हेंबर हा दिलेला आहे. देन हार्वेस्टिंग पिरियड कोणता दिलेला आहे, फेब्रुवारी टू एप्रिल दिलेला आहे. विंटर सीझन क्रॉप रिक्वायर सॉरी विंटर सीझन क्रॉप रिक्वायर, हा जो पॉइंट आहे हा पॉइंट हे करून घे सर. विंटर सीझन क्रॉप्स जे राहते, तर विंटर सीझन क्रॉप दिलेले नीड कोल्ड वेदर फॉर अ ग्रोथ. आता विंटर सीझन क्रॉप्स जे आहे, तर विंटर सीझन क्रॉप्सला काय केलं गेलेलं आहे, नीड कोल्ड वेदर. या ठिकाणी कोणत्या प्रकारचं वेदर आहे, तर कोल्ड वेदर आहे. आपण मागच्या ठिकाणी आपण बघूया कोल्ड वेदरचा काय कन्सेप्ट आहे, तर ते बघून पण बघू. तर विंटर सीझन नावच दिलेलं आहे विंटर. विंटरमध्ये काय राहते, तर थंडी राहते. थंडी असल्यामुळे त्या ठिकाणी काय केलं गेलेलं आहे, तर कोल्ड वेदर राहते. आणि कोल्ड वेदर असल्यामुळे त्या ठिकाणी साहजिकच आहे, तर रिक्वायरमेंट वॉटर रिक्वायरमेंट कशा प्रकारची राहणार आहे, तर नीड लेस वॉटर रिक्वायरमेंट. आता या कोल्ड वेदरचा काय कन्सेप्ट आहे, तर ते बघू आपण. कोल्ड वेदर जे दिलेलं आहे, आपण मागे जे पाहिलंय, तर खरीप सीझन मध्ये आपण पाहिलं की त्यांचे जे काही क्रॉप्स आहेत, या क्रॉप्स वरती वॉटरची हाय रिक्वायरमेंट राहते, कारण टेम्परेचर जास्त राहते. त्यानंतर वाइंड व्हेलोसिटी पण जास्त प्रमाणात राहते. आणि नेक्स्ट कोणते दिले, रिलेटिव्ह ह्युमिडिटी पण जास्त राहते. रिलेटिव्ह ह्युमिडिटी पण जास्त राहते. तर त्याच्यामुळे काय, त्यांची वॉटर रिक्वायरमेंट काय, तर त्या ठिकाणी आपल्याला जास्त प्रमाणात पाहायला मिळते. या ठिकाणी कोल्ड वेदर आहे. आता कोल्ड वेदर फॉर अ ग्रोथ. आता कोल्ड वेदर ग्रोथ साठी काय मॅटर करते, कोल्ड वेदर जे दिलेलं आहे हे ग्रोथ साठी का मॅटर करते, तर त्याच्या मागचं आणि क्रॉप प्रोडक्शन इन्क्रीज होण्यासाठी का मॅटर करते, तर त्याच्या मागचं रिझन आहे बघा. कोल्ड वेदर जे आहे, विंटर सीझन क्रॉप्स मध्ये जे काही फ्लॉवरिंग येते, विंटर सीझन क्रॉप्स मध्ये जे काही फ्लॉवरिंग येते, तर ते फ्लॉवरिंग जेवढ्या जास्त प्रमाणात येतील तेवढ्या जास्त प्रमाणात काय मिळेल, आपल्याला प्रोडक्शन मिळेल. कारण उत्पन्न, फुलं जर आले नाही तर त्याच्या शेंगा तयार होणार नाही, किंवा त्याचं ग्रेन्स मध्ये रूपांतर होणार नाही, आणि ग्रेन्स मध्ये रूपांतरण झालं नाहीये तर त्याचं काय मिळणार नाही, आपल्याला प्रोडक्शन मिळणार नाही. म्हणून काय केलेलं आहे, तर कोल्ड वेदर काय करते, कोल्ड वेदर जर सुटेबल कोल्ड वेदर त्या क्रॉप्सला जर मिळालं, विंटर सीझन क्रॉप्सला, तर त्या ठिकाणी काय होते, फ्लॉवरिंग जास्त प्रमाणात येणं स्टार्ट होऊन जाते. आणि फ्लॉवरिंग येण्यासाठी ना काय, तर मोस्ट इम्पॉर्टंट जो काही घटक आहे, तर पीजीआर नावाचा एक कन्सेप्ट आहे, प्लांट ग्रोथ रेग्युलेटर, हे तुम्ही ऐकलेलं असेल. तर पीजीआर काय आहे, पीजीआर इज अ मोस्ट रिस्पॉन्सिबल फॉर म्हणजे जे काही फ्लॉवरिंग आहे, तर फ्लॉवरिंग येण्यासाठी पीजीआर काय करते, तर मोस्ट प्लांट ग्रोथ रेग्युलेटर जे आहे, फायटो हार्मोन्स जे आहेत, हे मोस्ट रिस्पॉन्सिबल आहेत त्यासाठी. तर या क्रॉपसाठी, तर कोल्ड वेदर मध्ये काय केलं जातं, जे काही फ्लॉवरिंग येते कशामध्ये, विंटर सीझन क्रॉप्सला, तर ते फ्लॉवर येण्यासाठी दोन हार्मोन्स जे आहेत हे मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. एक फ्लोरिन आणि सेकंड कोणतं दिलेलं आहे, फर्लिन. अशा प्रकारचे जे काही दोन हार्मोन्स आहेत हे रिस्पॉन्सिबल फॉर फ्लॉवरिंग. फ्लॉवरिंग येण्यासाठी काय आहे, हे दोन हार्मोन. आता फर्लिन जे आहे, फर्लिन जे आहे, हे फर्लिन हार्मोन्स जे आहे, हे रिस्पॉन्सिबल आहे त्यासाठी, त्या क्रॉप्सला फ्लॉवरिंग येण्यासाठी. आणि फर्लिन जे आहे, तर फर्लिन प्रोड्यूस करण्याच्या प्रोसेसला काय म्हटलं गेलेलं आहे, फर्नलायझेशन म्हटलेलं आहे. फर्लिन काय करते, फर्लिन रिस्पॉन्सिबल आहे विंटर क्रॉपला फ्लॉवरिंग येण्यासाठी. आणि फर्लिन प्रोड्यूस होण्यासाठी होण्याची जी काही प्रक्रिया आहे किंवा जी काही प्रोसेस आहे, त्या प्रोसेसला काय म्हटलं जाते, तर फर्नलायझेशन म्हटलं गेलेलं आहे. आता हे फर्नलायझेशन कधी होते, फर्नलायझेशन
कधी होते. हे बघा काय राहते, हे जे काही पिगमेंट येतं किंवा प्लांट ग्रोथ रेग्युलेटर जे राहते तर हे एक त्या ठिकाणी एक मोस्ट इम्पॉर्टंट रोल जे आहे ना ते प्ले करते. तर कोल्ड वेदर जे राहते तर कोल्ड वेदर मध्ये काय, ज्यावेळेस विंटर सीझन चालू होते त्यावेळेस आपण पाहतो आपल्या इकडे फॉग तयार होते, आपण दवबिंदू ज्याला म्हणतो किंवा दव पडणं वगैरे जे राहते हे पाहायला मिळते. तर हे जे काही क्रॉप्स असतील आता हे कशाच्या बेसवरती, तर त्या सीझनच्या बेसवरती किंवा त्या क्लायमेटच्या बेसवरती ज्यावेळेस दव पडायला सुरुवात होते त्यावेळेस काय केलं जाते, एक जो काही हार्मोन आहे व्हर्लिन नावाचा जो काही हार्मोन असेल तो प्लांटला एक सिग्नल पोहोचवतो की इकडे आता आपलं प्रोडक्शनचा टाइम, आपल्याला स्वतःला प्रोड्यूस करणंचा टाइम चालू झालेला आहे आणि फर्नलायझेशन झाल्यामुळे व्हर्लिन प्रोड्यूस होईल. व्हर्लिन प्रोड्यूस झाल्यामुळे काय होते, तर फ्लॉवरिंग येणं स्टार्ट होते आणि फ्लॉवरिंग येणं स्टार्ट जर झालं, फ्लॉवरिंग जर चांगल्या प्रकारची आली तर त्या फार्मर्सला काय मिळते, त्या ठिकाणी प्रोडक्शन चांगलं मिळते आणि प्रोडक्शन चांगलं मिळालं तर त्याच्या घरामध्ये काय येतो, पैसा येतो. तर या सर्व प्रोसेससाठी कोण रिस्पॉन्सिबल आहे, तर फ्रॉग, जे ज्याला आपण दवबिंदू म्हणतो. हिवाळ्यामध्ये दवबिंदू जर चांगल्या प्रकारचं पडलं तर ते काय आहे, आपल्या क्रॉपसाठी पण काय मोस्ट इम्पॉर्टंट आहे. तर ज्या ज्या वेळेस थंडी जास्त पडायला लागते त्यावेळेसच पिकांमध्ये पण काय मिळते, आपल्याला पिकांमध्ये पण चांगल्या प्रकारचं प्रोडक्शन पाहायला मिळते किंवा फ्लॉवरिंग यायला सुरुवात होऊन जाते. तर दवबिंदू ज्यावेळेस पडतील त्यावेळेस काय तयार होईल, फर्लिन तयार होईल. फर्लिन तयार झाल्यानंतर फर्नलायझेशन होईल. फर्नलायझेशन झाल्यानंतर फ्लॉवरिंग चांगल्या प्रकारचे येतील. फ्लॉवरिंग चांगल्या प्रकारची आली तर त्या ठिकाणी क्रॉप्सचं जे काही प्रोडक्शन आहे ते प्रोडक्शन इन्क्रीज होईल. तर या सर्व गोष्टींना रिस्पॉन्सिबल कोण आहे, तर एकटा आहे दवबिंदू किंवा जे काही फॉग्स आहे हे फॉग आहे. तर हे फॉग आपल्या विंटर सीझन क्रॉपसाठी काय मोस्ट इम्पॉर्टंट आहे. म्हणून कधी पण बघा हिवाळ्यामध्ये जर थंडी असेल तरच पिकांसाठी काय तर चांगलं आहे. अदरवाईज ज्या वर्षी थंडी पडत नाहीये, म्हणजे ज्या वर्षी थंडी चांगल्या प्रकारची थंडी पडत नाही त्या वर्षीचं जे काही पीक असते हे पीक कशा प्रकारचं राहते, कमी प्रमाणात आलेलं पाहायला मिळते. हे जर तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही तुमच्या वडिलांना किंवा जे शेती करते त्यांना एक वेळ विचारून पाहाल हा कन्सेप्ट. तर हा कन्सेप्ट कशा प्रकारचा आहे या फॉर्म मध्ये. देन या सर्व कारणामुळे काय राहते, तर त्या ठिकाणी काय मिळते, नीड लेस वॉटर पाहायला मिळते. आता सोबत सोबत आणखी एक कन्सेप्ट आहे, डे लेंथ प्लांट जी आहे. तर डे लेंथ प्लांट म्हणजे जे काही प्लांट राहते तर यांची एक शॉर्ट डे लेंथ, लॉंग डे लेंथ प्लांट जे राहतात हे कशाला म्हणायचं, हे एक आपण या ठिकाणी बघून घेऊ. तर शॉर्ट डे आणि लॉंग डे हे कोणाला, शॉर्ट डे लेंथ प्लांट कोणाला म्हणतो रे आपण, आणि लॉंग डे लेंथ प्लांट कोणाला म्हणतो आपण, कोणत्या क्रॉप्सला, रबी सीझन, खरीप सीझन. तर तुम्ही म्हणसाल सर आता ठीक आहे, जे काही खरीप सीझन आहे खरीप सीझन मध्ये दिवस जास्त मोठा राहतो तर त्या ठिकाणचे जे येणारे प्लांट असतील ते लॉंग डे प्लांट, आणि रबी सीझन मध्ये जे काही दिवस राहतो तो छोटा राहतो त्याच्यामुळे त्या ठिकाणी ग्रो होणारे प्लांट, त्या सीझन मध्ये ग्रो होणारे प्लांट जे असतील ते कशा प्रकारचे शॉर्ट डे प्लांट. तर मग असं नाहीये मित्रांनो, हा जो कन्सेप्ट आहे ठीक आहे, तुम्हाला वाटलं त्या ठिकाणी दिवस मोठा राहते तर लॉंग डे, दिवस छोटा राहते तर शॉर्ट डे, तर अशा प्रकारचं नाहीये. तर बघा काय आहे, खरीप सीझन मधील जे काही क्रॉप्स असतील या खरीप सीझन मधील ग्रो होणारे क्रॉप्स जे आहेत हे क्रॉप्स कशा प्रकारचे आहेत, शॉर्ट डे प्लांट. हा एक कन्सेप्ट लक्षात ठेवून घ्याल. खरीपसाठी खरीप मधील जे काही क्रॉप्स असतील हे कशा प्रकारचे राहतात, शॉर्ट शॉर्ट डे. आणि रबी मधील जे आहेत हे लॉंग डे. आता हा जो कन्सेप्ट आहे हा कशा प्रकारचा आहे बघा, खरीप मध्ये जे राहते तर खरीप मध्ये जर्मनी आपण तुम्ही किंवा जे काही जनरली आपण कन्सेप्ट लावतो की बाबा खरीप मध्ये दिवसाचे टाइम हावर्स जास्त राहते तर लॉंग डे आणि रबी मध्ये शॉर्ट डे. तर त्या बेसवरती नाही तर आपण ज्यावेळेस तो कन्सेप्ट लावतो त्यावेळेस कधीपासून लावतो, ऍट द टाइम ऑफ जर्मिनेशन पासून. जर्मिनेशन ज्यावेळेस होतं तेव्हापासून जर पाहतो म्हटलं आपण, तर तुम्हाला जे वाटलं ते आहे. बट ऍक्च्युअल मध्ये लॉंग डे आणि शॉर्ट डे प्लांट कशाला म्हणायचं आणि त्याचं डिवायडेशन किंवा ते कशाच्या बेसवरती ठरवलं जाते, तर ते फ्लॉवरिंग जे येते त्या फ्लॉवरिंगच्या बेसवरती ठरवलं जाते. तर खरीप मध्ये जे प्लांट आहेत या खरीप मधील क्रॉप्सला ज्यावेळेस फ्लॉवरिंग येते तर फ्लॉवरिंग ज्यावेळेस येते त्यावेळेस काय होत चालते, दिवस जो राहतो आपल्याला हा दिवस काय होतो, डे बाय डे तिळ 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 ज्याला म्हणतो आपण, तिळभर याचा कमी होत चालतो किंवा दिवस जो राहतो तो काय होत चालतो, कमी कमी म्हणजे दिवस उतरती कळा लागते किंवा दिवस काय होत चालते, कमी होत चालते. तर त्याच्यामुळे खरीप सीझन मधील जे काही क्रॉप्स आहेत
मीन्स काय, तर दिवस कमी होत चालला मीन्स काय, डे प्रकाशाचं जे काही प्रमाण आहे किंवा सूर्याचा जे काही सूर्यप्रकाश जो आहे तो काय होत चाललेला आहे, त्या क्रॉप्सला कमी कमी भेटत चाललेला आहे. म्हणून त्या ठिकाणचे जे काही क्रॉप प्लांट आहेत हे कशा प्रकारचे आहेत, शॉर्ट डे आहेत. आणि रबी सीझन मध्ये काय होत चालते, रबी सीझन मध्ये ज्या वेळेस क्रॉप्सला फ्लॉवरिंग येते त्यावेळेस दिवस जो राहतो तो दिवस काय होत चालतो, मोठा होत चालतो. ज्यावेळेस फ्लॉवरिंग येते तिथून समोर जो दिवस राहतो तो काय होत चालतो, वाढत चालतो किंवा मोठा मोठा होत चालतो. म्हणून रबी सीझन मधील जे काही क्रॉप प्लांट आहेत त्या क्रॉप प्लांटला आपण काय म्हणतो, तर लॉंग डे प्लांट म्हणतो. तर ठीक आहे, शॉर्ट डे प्लांट साठी हा जो कन्सेप्ट आहे हा कन्सेप्ट तुम्ही चांगल्या प्रकारे लक्षात ठेवा. कारण काय आहे, बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं एक कन्फ्युजन राहते, ते कन्फ्युज राहतात की शॉर्ट डे प्लांट कोणाला म्हणायचंय, लॉंग डे प्लांट कोणाला म्हणायचंय. तर अशा प्रकारचे एक्झाम्पल्स किंवा क्वेश्चन्स एक्झाम मध्ये विचारला जातात, तर त्याच्यामध्ये कन्फ्युज न होता खरीप मधील जे काही क्रॉप्स असतील हे शॉर्ट डे प्लांट आणि रबी मधील जे काही क्रॉप्स असतील हे कोणत्या प्रकारचे, लॉंग डे प्लांट. ठीक आहे. तर शॉर्ट डे साठी 10 ते 12 तासाचा काय लागतो, हवर्सला 10 ते 12 तास काय लागतो सूर्यप्रकाश. आणि लॉंग डे प्लांट साठी काय लागतो, 12 ते 14 तास काय पाहिजेत, सूर्यप्रकाश पाहिजे असतं. तर ठीक आहे, हे एवढं झालंय. त्याने एक्झाम्पल त्याच्यावाले जे आहेत, रबीचे व्हीट असेल, ओट असेल, बार्ली, पल्सेस, सिरियल, ऑइल सीड, लिन सीड आणि हे काय त्याच्यावाले आणि एनी अदर काय आहे त्याच्यावाले एक एक्झाम्पल आहेत. हे एक तुमच्या लक्षात असू दे सर. ठीक आहे. नेक्स्ट जो आहे, तर रबी सीझन क्रॉप झाल्यानंतर नेक्स्ट बघू आपण, नेक्स्ट कोणता दिलेला आहे आपल्याला, तर नेक्स्ट आहे आपल्याकडे झेड सीझन क्रॉप. आता हे झेड सीझन क्रॉप जे राहते हे जनरली काय केलं जात नाही, ऑल फार्मर्स काय केला करत नाही येत. याला आपण एक कमर्शियल सीझन म्हणू शकत नाहीये. कारण काय आहे, तर याच्यामध्ये या सीझन मध्ये कोणत्याही प्रकारचे कमर्शियल क्रॉप आपण काय करत नाही, ग्रो करत नाही. नाहीतर बघा, कॉटन कोणत्या सीझन मध्ये ग्रो करतो, या सीझन मध्ये करतो का, नाहीये. रबी किंवा खरीप किंवा रबी मध्ये. शुगर केन रबी किंवा खरीप मध्ये. राईस, फेट, मेज वगैरे जे आहेत, तर हे जनरली आपण या सीझन मध्ये ग्रो करतो का, जे कमर्शियली सेल केला जाते तर हे क्रॉप्स आपण काय करत नाहीये, या झेड सीझन मध्ये काय करत नाहीये, कोणत्याही प्रकारचे ग्रो करत नाही. म्हणून या सीझनला काय केलं गेलेलं आहे, ऍज अ कमर्शियल सीझन म्हणून काय केला गेलेलं नाहीये, कन्सिडर केला गेलेला नाहीये. तर ठीक आहे, तर बघू झेड सीझन इन इंडिया जे आहे, तर सोईंग इन बिटवीन. आता झेड सीझन मधील जे काही क्रॉप सो केला जाते हे कोणत्या मंथ मध्ये, तर आपण पाहिलं की रबीचं सीझन जे आहे फेब्रुवारी टू मार्च पर्यंत, फेब्रुवारी एप्रिल पर्यंत काय राहते, त्याच्यावर हार्वेस्टिंग टाइम पिरियड आहे. मग ज्यावेळेस फेब्रुवारी मध्ये काय केल्या गेलेलं आहे, हार्वेस्ट केल्या गेलेलं आहे, तर त्यावेळेस नेक्स्ट जे काही सीझन राहते हे सीझन कोणतं येते, झेड सीझन. आणि त्या टाइम मध्ये जे काही क्रॉप सो केला जाते ते क्रॉप कोणते, झेड सीझन क्रॉप म्हणून कन्सिडर केला जाते. बट जनरली या सीझन मध्ये जास्त प्रमाणात क्रॉप काय केला जाते, तर कल्टिवेट केला जाते. ठीक आहे. सोईंग इन बिटवीन मार्च टू जून पर्यंत, मार्च आणि जूनच्या मधात जे काही क्रॉप सोन केला जाते तर या क्रॉपला झेड सीझन क्रॉप म्हटलं गेलेलं आहे. इन बिटवीन खरीप अँड रबी. एकतर खरीप आणि रबीच्या मधात खरीप गेलेलं राहते, रबी गेलेला आहे आणि खरीप येणार आहे. तर या दोन्हीच्या मधात जो काही क्रॉप सोन केला गेलेला आहे, जे काही सीझन आहे त्या सीझनला कोणतं सीझन म्हटलं गेलेलं आहे, झेड सीझन म्हटलं गेलेलं आहे. रिक्वायर वॉर्म अँड ड्राय वेदर. या ठिकाणी वार्म आणि ड्राय वेदरची रिक्वायरमेंट राहते फॉर अ ग्रोथ अ लॉंगर डे लेंथ फॉर अ फ्लॉवरिंग. फ्लॉवरिंग साठी लॉंगर डे लेंथ जी राहते किंवा दिवस जो राहतो तो मोठा पाहिजे. तर सम क्रॉप साठी, जसं मगाशी तुम्हाला सांगितलं, शॉर्ट डे प्लांट जर असेल तर शॉर्ट डे प्लांट साठी काय केला गेलेले, तर डेची रिक्वायरमेंट जी आहे किंवा प्रकाशाची जी काही रिक्वायरमेंट आहे किती हवर्सची आहे, 10 ते 12 हवर्सची आहे. लॉंग लॉंग डे प्लांट जे आहेत, लॉंग डे लेंथ प्लांट जे आहेत, या लॉंग डे लेंथ प्लांटची प्रकाशाची रिक्वायरमेंट किती हवर्सची आहे, 12 ते 14 हवर्सची आहे. आणि सम क्रॉप्स जे आहेत, काही क्रॉप्सची जी काही रिक्वायरमेंट जी आहे ही 14 ते 16 तासाची राहते. ठीक आहे, एवढं एक लक्षात ठेवा. देन एक्झाम्पल दिलेले सीजनल फ्रूट अँड व्हेजिटेबल्स. मोस्टली जे आहे या सीझन मध्ये क्रॉप ग्रो करणारे जे काही एक्झाम्पल आहेत सीजनल फ्रूट आणि व्हेजिटेबल्सच आहेत. ठीक आहे, हे झालंय. त्याच्यानंतर नेक्स्ट बघू आपण मेजर क्रॉप्स कोणकोणते आहेत आपल्यावाले. मेजर क्रॉप्स जे दिलेले आहेत, मेजर क्रॉप्स इन इंडिया, तर मेजर क्रॉप्स मध्ये कॅश क्रॉप दिलेले आहेत, फूड क्रॉप, प्लांटेशन क्रॉप, हॉर्टिकल्चरल क्रॉप, अशा प्रकारचे काय मेजरली हे क्रॉप काय केला जातात आपल्या भारतामध्ये ग्रो केला जातं. कॅश क्रॉप जर असेल तर कॅश क्रॉप मध्ये आपण पाहतो कॉटन. आता कॅश क्रॉप कशाला म्हणायचंय, कॅश क्रॉप जे आहे तर कॅश क्रॉप कोणाला म्हणायचंय, तर जनरली तुम्हाला विद्यार्थ्यांना विचारलं तर जे हार्ड कॅश प्रोव्हाइड करते तर अशा क्रॉप्सला आपण काय म्हणतो, कॅश क्रॉप म्हणतो, असं बरेचसे विद्यार्थी सांगतात. बट ऍक्च्युअल मध्ये काय आहे, ऍक्च्युअल मध्ये कॅश क्रॉप कोणाला म्हणायचं, तर तसं नाहीये, तो कन्सेप्ट तशा प्रकारचा नाहीये मित्रांनो. कॅश क्रॉप मीन्स काय, तर चला बघू. कॅश क्रॉप मीन्स काय, तर बघा,
एक सरप्लस. सरप्लस मीन्स काय? एक्स्ट्रा, एक्स्ट्रा प्रोडक्शन. आणि दुसरा कन्सेप्ट आहे प्रोड्युसर. प्रोड्युसर सरप्लस. आता प्रोड्युसर सरप्लस मीन्स काय? तर फार्मरने काय केलेलं आहे, एक्स्ट्रा प्रोडक्शन घेतलेलं जे आहे त्याला काय म्हणतो आपण? प्रोड्युसर सरप्लस म्हटलं गेलेलं आहे. जो उत्पादता आहे, उत्पादन काढणारा जो आहे त्याला प्रोड्युसर, आणि सरप्लस मीन्स काय? एक्स्ट्रा प्रोडक्शन. तर सरप्लस जे आहे ते सरप्लस मध्ये बघा, सरप्लसची कन्सेप्ट बघू आपण. सरप्लस मीन्स काय? सपोज एखादा फार्मर आहे, एखाद्या फार्मरने काय केलं गेलेलं आहे, 100 क्विंटल काय केलं गेलेलं आहे, गव्हाचं उत्पादन केलं गेलेलं आहे. 100 क्विंटल काय आहे, तर गव्हाचं उत्पादन केलं गेलेलं आहे. आणि त्याची रिक्वायरमेंट किती आहे? त्याच्या फॅमिलीची रिक्वायरमेंट आहे 10 क्विंटलची. 10 क्विंटलची त्याच्या फॅमिलीची काय रिक्वायरमेंट आहे. मग रिमेनिंग किती राहिलेलं आहे उत्पादन? 100 मधून 10 मायनस केले तर त्या ठिकाणी किती राहते? तर 90. मीन्स हे जे 90% जे आहे, 90 क्विंटल जे आहे, हे 90 क्विंटल काय आहे? तर सरप्लस प्रोडक्शन आहे. सरप्लस प्रोडक्शन आहे. आता हे सरप्लस प्रोडक्शन काय करेल? तो मार्केटमध्ये विकेल वगैरे XYZ. तर हे झालं 90% काय झालं त्याच्यावालं? सरप्लस प्रोडक्शन. ओके. मीन्स फिट हा क्रॉप काय कॅश क्रॉप मध्ये आहे का? नाहीये. फिट हा क्रॉप कॅश क्रॉप मध्ये आहे का? नाहीये. कारण तो काय करू शकतो? ग्रो केल्यानंतर ते कंझ्युम करू शकतो, किंवा फीड कंझ्युम करू शकतो, खाऊ शकतो वगैरे, जे आहे त्याचा यूज करू शकतो डायरेक्टली. कशाचा? त्या पर्टिक्युलर क्रॉपचा. कशामध्ये? सरप्लस क्रॉप मध्ये. आता नेक्स्ट कोणता कन्सेप्ट दिलेला आहे आपल्याला? प्रोड्युसर सरप्लस आहे. प्रोड्युसर सरप्लस क्रॉप मीन्स काय? तर अशा टाईपचं किंवा अशा प्रकारचं क्रॉप जे 100% सरप्लसच आहे. 100% काय आहे? एक्स्ट्रा प्रोडक्शनच आहे. या ठिकाणी आपण किती टक्के एक्स्ट्रा प्रोडक्शन पाहिलं होतं व्हीटमध्ये? 90%. 90% काय पाहिलेलं आहे आपण व्हीटचं? या ठिकाणी काय पाहिलेलं आहे? एक्स्ट्रा प्रोडक्शन पाहिलेलं आहे. मीन्स 90% काय आहे? हे या फार्मरचं सरप्लस आहे. बट कॅश क्रॉप कोणाला म्हणायचं? अशा टाईपचं क्रॉप की ज्याचं 100% प्रोडक्शन जे आहे हे काय आहे? सरप्लस आहे. मीन्स एक्स्ट्रा आहे. त्या क्रॉप्सला आपण काय करू शकत नाहीये? कंझ्युम करू शकत नाही, किंवा यूज करत नाही, किंवा तो फार्मर काय करत नाहीये? जे काही क्रॉप्स आहे या क्रॉप्सचं छोट्याही प्रमाणात नाही काय करत, 1% त्याचा काय करत नाही? यूज करत नाही. मीन्स 100% ज्या क्रॉपचं प्रोडक्शन हे सरप्लस राहते, अशा क्रॉप्सला आपण काय म्हणतो? कॅश क्रॉप म्हणतो. मग आता या ठिकाणी बघा, कॉटन जे आहे, कॉटनचा आपण यूज करतो का? डायरेक्टली यूज करतो का? कंझ्युम करतो का? नाहीये. त्याच्यावरती काय केलं? ते प्रोसेसिंग करून देन आफ्टर आपण डायरेक्टली काय करतो? मार्केटमध्ये सेल करतो. शुगर केन डायरेक्टली मार्केटमध्ये सेल करतो. स्पायसेस मार्केटमध्ये, टोबॅको मार्केटमध्ये, टी, कॉफी, कोका, ऑइल सीड, हे जे आहेत हे सर्व क्रॉप्स काय आहेत? कॅश क्रॉप आहेत. कारण काय? तर यांचा आपण काय करत नाहीये, हे जे काही क्रॉप्स आहेत या क्रॉप्सचं जेवढं काही प्रोडक्शन आहे हे 100% काय? सरप्लस प्रोडक्शन आहे. याला डायरेक्टली काय केलं जाते? प्रोड्यूस केल्यानंतर डायरेक्टली मार्केटमध्ये जाऊन सेल केला जाते. अशा टाईपच्या क्रॉप्सला काय म्हटलं गेलेलं आहे? तर कॅश क्रॉप म्हटलेलं. हा कन्सेप्ट तुमच्या नेहमीसाठी लक्षात ठेवा. मोस्ट इम्पॉर्टंट आहे. तुम्ही या ठिकाणी नाहीये, बट ज्याही वेळेस तुम्ही एखाद्या वेळेस इंटरव्ह्यू साठी चालले असाल, तर त्यावेळेस तुम्हाला असं जर विचारलं की व्हॉट इज कॅश क्रॉप, तर त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी काय केला गेला पाहिजे? हा कन्सेप्ट व्यवस्थितरित्या त्यांना समजावून सांगता आला पाहिजे. तर ओके, डन डन. ठीक. नेक्स्ट बघू आपण कॅश क्रॉप. देन नेक्स्ट दिलेले आहे फूड क्रॉप जे आहे. तर फूड क्रॉप्स असतील आपल्याकडे. फूड क्रॉप्स कोणते? राईस आहे, व्हीट आहे, पल्सेस, मेज, मिलेट्स. तर राईस जो आहे, तर फूड क्रॉप मध्ये आपण काय वेगळं काही आहे का? नाही. तर जस्ट बघू आपण राईस आणि आपल्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट काय आहे? तर फूड क्रॉप्स मधील राईस आणि मिलेट्स. तुम्ही म्हणसाल सर बाकीचे इम्पॉर्टंट नाही आहेत का? व्हीट, पल्सेस, मेज तेही इम्पॉर्टंट आहेत. बट हे जे दोन क्रॉप्स जे आहेत, हे दोन क्रॉप्स कशा प्रकारचे आहेत? राईस जो आहे, राईसला सर्वात जास्त पाणी, म्हणजे 1 kg राईस प्रोडक्शन करायचं असेल तर 5300 ते 5500 लिटर्स पर्यंत काय लागते? वॉटरची रिक्वायरमेंट आहे. आणि तेच मिलेट्स जे आहे, तर मिलेट्सला जर प्रोडक्शन 1 kg मिलेट्स प्रोडक्शन करायचं असेल तर त्याची लेस वॉटर रिक्वायरमेंट आहे, एकदम कमी पाण्यावरती येते. त्याच्यामुळे हे जे दोन क्रॉप्स आहेत, हे दोन क्रॉप्स काय आहेत? मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. तर राईस जो आहे, तर बघा मित्रांनो, ऑल ओव्हर कंट्रीमध्ये अदर कंट्रीजनी काय केलेलं आहे? तर राईस प्रोडक्शन जे आहे, तर राईस प्रोडक्शन बंद केलेलं आहे. का? तर त्यांच्या देशामध्ये वॉटरची कमतरता जाणवत आहे, किंवा राईस या क्रॉप्सला काय केलं आहे? सर्वात जास्त म्हणजे इंडियामध्ये जे आहे, भारतामध्ये
1 kg राईस प्रोडक्शन करायचं असेल, 1 kg राईस प्रोड्यूस करायचा असेल तर त्यासाठी 5300 टू 5500 लिटर वॉटरची काय आहे रिक्वायरमेंट आहे 1 kg राईस साठी. आणि ही जी काही रिक्वायरमेंट आहे ही काय करत आहोत आपण, वॉटर काय करावं त्या 1 kg राईस साठी एवढी सारी वॉटर काय करावं वेस्ट करत आहोत. मग डे बाय डे काय होत चाललेलं आहे, आपली जी काही ग्राउंड वॉटर पातळी जी आहे, ग्राउंड वॉटर लेवल जी आहे ती काय होत चाललेली आहे, डिक्रीज होत चाललेली आहे. कशामुळे, तर या राईस क्रॉपमुळे. आणि अदर कंट्रीमध्ये काय वॉटरची स्कार्सिटी किंवा वॉटरची लेवल डिक्रीज होत चाललेली आहे, त्याच्यामुळे त्यांनी काय केलेलं आहे त्या ठिकाणचं राईसचं प्रोडक्शन काय केलं गेलेलं आहे, कमी प्रमाणात करणं स्टार्ट करून दिलेलं आहे. काही कंट्रीनी तर बंद केलेलं आहे, बट भारतामध्ये काय अजूनही चालू आहे. म्हणून या बेसवरती काय केलं गेलेलं जाते, हे जर अदर कंट्रीज जे आहेत, अदर कंट्रीज किंवा फॉरेन कंट्रीजच्या मॅगझिन मध्ये काय येत आहे किंवा या क्रॉप्स वरती इंडियानं काय केलं पाहिजे की राईस क्रॉप्स वरती काय केलं पाहिजे, ग्रो करण्यासाठी बॅन आणला पाहिजे. कारण काय तर वॉटरची रिक्वायरमेंट त्या क्रॉपची जास्त आहे. बट आपण काय करत आहोत, तर जास्त पैसे कमवण्याच्या नादाने काय करत आहोत, हे क्रॉप्स कल्टिवेट करणं कंटिन्यू करत आहोत. पण ठीक आहे, असो हा जो काही भाग झाला तो वेगळा झालेला आहे. फॉरेन पॉलिसीज असेल किंवा इंडियन पॉलिसीज असतील त्याचा याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाहीये जास्त प्रमाणात. नाही आपलं एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूच्या दृष्टिकोनात काय 1 kg राईस साठी वॉटर रिक्वायरमेंट किती आहे, 530 टू 300 लिटर्स, ठीक आहे, पर केजी. देन नेक्स्ट कोणतं दिलेलं आहे, तर नेक्स्ट दिलेलं आहे आपल्याला मिलेट्स. तर सेकंड जो आहे मिलेट्स, तर मिलेट्स मध्ये काय आहे, मिलेट्सची जी काही वॉटर रिक्वायरमेंट ही कशा प्रकारची, एकदम लेस वॉटर रिक्वायरमेंट आहे. कमी पाण्यावरती पण काय केलं जाते, तर वॉटर रिक्वायरमेंट कमी पाण्यावरती काय केलं जाते, हे मिलेट्स काय होते चांगल्या प्रकारे ग्रो होते. आणि या मिलेट्सच्या बेसवरतीच जर सपोज उद्या चालून फ्युचरमध्ये जर आपल्याकडे वॉटरची स्कार्सिटी जाणवली, पाण्याची पातळी कमी झाली, तर त्यावेळेस आपल्याला कशावरती येणं आहे, मिलेट्स वरतीच येणं आहे. त्याच्यामुळे मिलेट्स जे आहेत हे काय केलं गेलेलं आहे, मिलेट्सला काय म्हटलं गेलेलं आहे, मिलेट्स इज कॉल्ड ॲज फ्युचर सिरियल. मिलेट्स इज कॉल्ड ॲज फ्युचर सिरियल्स, किंवा फ्युचरचं जे काही सिरियल आहे किंवा जे कोणतं राहणार आहे ते कोणतं आहे, मिलेट्स आहे. त्याच प्रकारचं मिलेट्स मध्ये आणखी काय महत्व, मोस्ट इम्पॉर्टंट आहे, मिलेट्स जे आहे तर राईस व्हीट यांच्या कंपॅरिझन मध्ये मिलेट्स मध्ये काय आहे, तर न्यूट्रिएंट जास्त प्रमाणात आहेत. म्हणून मिलेट्सलाच इज कॉल्ड ॲज, मिलेट्सलाच काय म्हटलेलं आहे, तर न्यूट्री सिरियल पण म्हटलं गेलेलं आहे, न्यूट्री सिरियल्स पण म्हटलं गेलेलं आहे. कारण काय न्यूट्रिएंटचं पर्सेंटेज जास्त आहे. मिलेट्सलाच काय म्हटलं गेलेलं आहे, फ्युचर सिरियल म्हटलं गेलेलं आहे. मिलेट्सलाच काय म्हटलं गेलेलं आहे, न्यूट्री सिरियल्स म्हटलं गेलेलं आहे. कशामुळे, तर त्याच्यामध्ये न्यूट्रिएंटचं पर्सेंटेज जास्त आहे. फ्युचरमध्ये पाण्याची कमतरता पडणार आहे, तर कमी पाण्यावरती कोणता क्रॉप ग्रो होऊ शकतो, तर मिलेट्स ग्रो होऊ शकतात. म्हणून त्याला फ्युचर सिरियल म्हटलेलं आहे. तर ठीक आहे, एवढं झालेलं आहे. आता या बेसवरती काय आहे, तर मिलेट्सच्या बेसवरती नॅशनल इयर म्हणून, आता तुम्हाला एक क्वेश्चन आहे, तुम्ही त्याच्यामध्ये कमेंटमध्ये आन्सर मेन्शन करून देसाल. नॅशनल इयर ऑफ मिलेट्स हे कोणत्या वर्षाला काय केलं गेलेलं आहे, घोषित करण्यात आलेलं आहे, मागे जे काही झालेलं वर्ष असेल त्या वर्षाला. आणि सेकंड जे आहे इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट्स म्हणून कोणतं वर्ष सेलिब्रेट करण्यात आलेलं आहे. अशा प्रकारे काय करायचे, तुम्हाला 2 क्वेश्चन चे आन्सर मेन्शन करायचे. तर नॅशनल इयर, नॅशनल इयर ऑफ मिलेट्स, याचं इयर मेन्शन करायचं. आणि इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट्स म्हणून कोणतं वर्ष, मागे जे काही झालेलं वर्ष असेल ते कोणत्या वर्षाला इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट्स म्हणून काय केलं गेलेलं आहे, सेलिब्रेट केल्या गेलेलं आहे. तर चला ठीक आहे, कमेंटमध्ये आन्सर दिलेले जायचं, काही जणांनी चुकीचे दिले, काही जणांनी बरोबर दिले, ओके. तर नॅशनल इयर ऑफ मिलेट्स जे आहे ते 2018ला काय केलं गेलेलं आहे, नॅशनल इयर ऑफ मिलेट्स म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. देन इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट्स म्हणून कोणतं वर्ष सेलिब्रेट करण्यात आलेलं आहे, तर 2023 जे आहे, इंटरनॅशनल मिलेट इयर 2023, 2023 जे आहे तर 2023 काय केल्या गेलेलं आहे, इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट्स म्हणून काय केल्या गेलेलं आहे, काय केल्या गेलेलं आहे, सेलिब्रेट केल्या गेलेलं आहे. तर ठीक आहे, हे जे काही पॉईंट असतील हे पॉईंट चांगल्या प्रकारचे नोट डाऊन करून ठेवा, कारण हे पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहेत. हे जनरली बऱ्याचशा वेळेस आपल्याला काय होत नाही येतं, मिळत नाही येतं.
नेक्स्ट जे आहे प्लांटेशन क्रॉप मध्ये आपण आलो, तो प्लांटेशन क्रॉप्सच्या बेसवरती आपण मागच्या एखाद्या फार्मिंग सिस्टीम मध्ये पाहिला. ऑन द बेसिस ऑफ एरियाच्या बेसवरती इंडियामध्ये जी काही फार्मिंग सिस्टीम रन केली जाते ही कशा प्रकारची, एक्सटेन्सिव्ह और इंटेन्सिव्ह सांगितलेलं होतं तुम्हाला. बट समटाइम्स प्लांटेशन क्रॉपच्या बेसवरती जर विचारलं गेलं, ऑन द बेसिस ऑफ प्लांटेशन क्रॉप इंडियामध्ये कोणत्या प्रकारची फार्मिंग सिस्टीम रन केल्या जाते, तर त्या बेसवरती जर सांगायचं झालं तर ती एक्सटेन्सिव्ह टाईप ऑफ फार्मिंग सिस्टीम रन केल्या जाते. बिकॉज कोकोनट, इरेका नट, कॅशोनट, रबर, कॉफी, टी, तर या ठिकाणी काय राहते, फार्मर्सकडे लँड तर कमी आहे, बट ती काय केलं जाते, पूर्ण युनिटच्या युनिट किंवा पर्टिक्युलर एरियामध्ये पूर्ण आपल्याला टी, आसाममध्ये गेलो तर आपल्याला टीच दिसते, म्हणजे वायडर एरियावरती काय केलं गेलेलं आहे, टीचं प्लांटेशन केलं गेलेलं आहे. म्हणून त्या ठिकाणी ती जी काही क्रॉपिंग पॅटर्न आहे किंवा जी काही फार्मिंग सिस्टीम आहे ती एक्सटेन्सिव्ह बेसवरती काय केलं गेलेलं आहे, फार्मिंग सिस्टीम रन केल्या गेलेले. रबरच्या एरियामध्ये गेलो तर रबर पाहायला मिळते, कोकोनटच्या एरियात गेलो तर कोकोनटच पाहायला मिळते आपल्याला. तर ठीक आहे, तेवढा एक कन्सेप्ट लक्षात ठेवून घ्या सर. देन नेक्स्ट दिलेलं आहे हॉर्टिकल्चरल क्रॉप्स. हॉर्टिकल्चरल क्रॉप्स मध्ये फ्रुट्स असेल, व्हेजिटेबल असेल, फ्लोरिकल्चर. आपण हॉर्टिकल्चर क्रॉप्स मध्ये 3 प्रकारच्या ब्रांचेसची स्टडी करतो, एक पोमोलॉजी, ओलेरिकल्चर आणि फ्लोरिकल्चर. बट ज्याच्यामध्ये पोमोलॉजी मीन्स फ्रूट असेल, ओलेरिकल्चर मीन्स व्हेजिटेबल असेल आणि फ्लोरिकल्चर मीन्स काय, तर फ्लॉवर. तर याच्यामध्ये ज्यावेळेस पाहायचं झालं तर फ्लोरिकल्चर काय आहे, फ्लॉवर्स काय आहे, तर पेरिशेबल आहेत, लवकर खराब होणारे क्रॉप्स आहेत. त्याच्यामुळे याचं जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळत नाही की याचं जास्त हे नाहीये. बट फ्रुट्स आणि व्हेजिटेबलची काय करणं आवश्यक आहे, आपल्याला स्टडी करणं आवश्यक आहे. ठीक आहे, नेक्स्ट बघू आपण. नेक्स्ट जे दिलेलं आहे मेजर क्रॉप्स जे दिलेले आहेत, मेजर क्रॉप्स कॉटन जे आहे, तर कॉटन तुम्ही चांगल्या प्रकारे, ज्याला आपण कॅश क्रॉप म्हणून कन्सिडर करतो, कॉटन जे आहे, कॉटनला तुम्ही चांगल्या प्रकारे ओळखता. तर या ठिकाणी जर पाहायचं झालं, त्या ठिकाणी हे जे गोल केलेलं आहे याला काय म्हणतो, आपण बोल म्हणतो. तर जे काही बोल असेल या बोल्स वरती किंवा कॉटन वरती मेजर डिसीज किंवा मेजर इन्फेस्टेशन कोणत्या पेस्टचं होते, तर बोलवर्म जे असेल तर बोलवर्म जे आहे, तर बोलवर्मचं काय राहते, या ठिकाणी मेजर इन्फेस्टेशन आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट जे आहे आपल्यावालं, तर नेक्स्ट आहे टोबॅको जे आहे, हे टोबॅको आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट आहे कॉफी. त्याच्यानंतर येते कोका. तर कोका इज द सीड ऑफ कोकोआ ट्री. ही जे या ट्री पासून काय केलं जाते, सीड जे आहे, या ठिकाणी आपल्याला जे काही दिसत असतील हे सीड्स आहेत. कोकोआ ट्री पासून काय केलं जाते, कोका हे सीड काढले जाते. देन सीड कंटेन लॉट्स ऑफ फॅट. याच्यामध्ये फॅट जास्त प्रमाणात मी राहते, त्याचा यूज केला जाते. यूज प्रोड्यूस कोका बटर. कोका बटर तयार करण्यासाठी काय असतात, त्याच्यामध्ये असणारं जे काही फॅट आहे त्या फॅटचा यूज केला जाते. कोका बटर इज द, आता जे काही कोका बटर काय केला गेलेलं आहे, यूज केला गेलेला आहे, किंवा कोका बटर काय केला गेलेलं आहे, प्रोड्यूस केला गेला आहे. त्या कोका बटरचा यूज परत त्यासाठी केला जाते, प्रोड्यूस चॉकलेट प्रोड्यूस करण्यासाठी काय केला जाते, कोका बटरचा यूज केला जाते. आणि कोका बटर तयार करण्यासाठी कोका सीड्स मध्ये जे काही फॅट आहे, त्या कोका सीड्सच्या फॅट पासून काय केला जाते, त्या कोका सीड्सच्या फॅटचा यूज करून कोका बटर तयार करणे आणि कोका बटर पासून चॉकलेट तयार करणे. ठीक आहे, हे जे आहे हे एक चांगल्या प्रकारचं तुमच्या लक्षात आलेलं असेल. देन नेक्स्ट दिलेलं आहे जवार आणि मेज. या ठिकाणी व्हाईस वर्सा केलेलं आहे. ठीक आहे, मेज आहे, हे जवार आहे. त्यानंतर अॅरिका नट. आता अॅरिका पासून कोणता मेन प्रोडक्ट मिळतो आपल्याला, हे काय रॉ मटेरियल आहे अॅरिका नट पासून आपल्याला सुपारी मिळते. तर हे तुम्हाला एक चांगल्या प्रकारचं माहिती आहे. त्यानंतर नेक्स्ट दिलेलं आहे व्हीट असेल, व्हीट आहे. त्यानंतर बार्ली, ही जी आहे, व्हीट अँड बार्ली दोन्हीमध्ये काय राहतो, सेम दिसते, दिसायला सेम दिसते क्रॉप्स मध्ये, पण बार्ली छोटी राहते, व्हीट थोडस त्याची जे काही दाणे जे राहते ते काय राहते, ग्रेस जे राहते ते थोडे जाड राहते. तर व्हीट, बार्ली. त्यानंतर ग्रीन ग्राम. तर हे जे आहे हे समोर आपल्याला काय दिसते, ग्रीन ग्राम दिसते. ग्रीन ग्रामला आणखी अदर वर्ड मध्ये काय म्हणू शकतो, मूंग म्हणतो. मूंग पण काय केला जाते, या ठिकाणी म्हटलं जाते. देन नेक्स्ट जे आहे आपल्याला, तर याला काय, ब्लॅक ग्रॅम, त्याला उडद बिन पण काय केला जाते, म्हटलं जाते. देन नेक्स्ट आहे ग्राम. समोर जे दिसत आहे तुम्हाला त्याला ग्राम आहे. ग्राम, चिकपी, बेंगल ग्राम, काबुली चना वगैरे XYZ जे काय आहेत नावं आहेत. नेक्स्ट दिलेलं आहे समोर जे दिसत आहे आपल्याला, ही काय आहे, तूर आहे, त्याची डाळ आहे. तर अरहर, तूर, पिजन पी अँड रेड ग्रॅम हे त्याच्यावाले काय आहेत, नावं आहेत.
देन समोर जे दिसत आहे आपल्याला याला काय म्हणतो आपण लेंटिल म्हणतो. लेंटिल मीन्स काय तर मसूरची डाळ जी राहते ही आपल्याला पाहायला मिळते. देन नेक्स्ट जे आहे तर नेक्स्ट समोर येणारा जो काही पोर्शन आहे त्याला काय म्हणतो आपण काउपी. काउपी म्हटलं जाते, लोबिया म्हटलं जाते, ब्लॅक आय पी म्हटलं जाते. काउपी, लोबिया, ब्लॅक आय पी किंवा त्यालाच काय म्हणतो आपण बरबटी म्हणतो, चवळी म्हणतो. आपल्या इकडे त्याला काय म्हटलं जाते, आपल्या इकडे त्याला म्हटलं जाते बरबटी. बरबटी म्हणतो. ऑर मध्ये चवळी, चवळी पण काय केला जाते म्हटलं जाते. देन नेक्स्ट जे आहे तर नेक्स्ट इथे आपल्याला समोर जे आहे तर राजमा. आता हा जो एक क्रॉप्स जो आहे हे काय आहे तर पल्सेस असतील, सिरियल्स असतील, हे आपण काय पाहिले त्यांच्या एक इमेजेस पाहिल्या. त्या इमेजेसच्या बेसवरती तुम्हाला काय होतं एक आयडेंटिफाय व्हायला सोपं जाते. बऱ्यापैकी आपल्या विद्यार्थ्यांना सर्व क्रॉप्स काय आहेत माहिती आहेत, पण काही क्रॉप्स माहित नसतील तर त्याचे आपण काय केलेले आहे या ठिकाणी इमेजेस शो केल्या गेलेले आहेत. हे जे समोर दिसत आहे हे काय आहे तर राजमा आहे. राजमाला आणखी काय म्हटलं जाते किडनी बीन म्हटलं जाते. याची फॅमिली कोणती आहे तर लेग्युमिनेसी आहे. आणि लेग्युमिनेसी फॅमिलीचा एक मोस्ट इम्पॉर्टंट काय आहे रोल, लेग्युमिनेसी फॅमिली काय करते एक मोस्ट इम्पॉर्टंट रोल प्ले करते. तर रोल प्ले करते मीन्स काय करते तर लेग्युमिनेसी फॅमिली मधील जेवढे काही क्रॉप्स आहेत हे ऑल क्रॉप्स काय करतात एन्व्हायरमेंट मधील जे काही नायट्रोजन आहे हे सॉइल मध्ये फिक्स करण्याचं काम करते. तर त्याच्या बायोलॉजिकल नायट्रोजन जो आहे तो सॉइल मध्ये फिक्स करण्याचं काम कोण करते लेग्युमिनेसी क्रॉप्स मधील, लेग्युमिनेसी फॅमिली मधील क्रॉप्स करते. बट या लेग्युमिनेसी फॅमिलीमध्ये अशा एक असं क्रॉप आहे की जे काय करत नाही नायट्रोजन फिक्सेशन करत नाही. तर त्या ते क्रॉप्स कोणतं आहे तर त्या क्रॉप्सला म्हणतो आपण राजमा म्हणतो किंवा किडनी बीन म्हणतो. हे आपल्या समोर जे दिसत आहे ते आहे. नेक्स्ट देऊ आपण, नेक्स्ट आपल्याला दिलेला आहे अलाइड ऍक्टिव्हिटीज ऑफ ऍग्रिकल्चर. ऍग्रिकल्चर मधील जे काही अलाइड ऍक्टिव्हिटी आहेत या अलाइड ऍक्टिव्हिटीज ऑफ ऍग्रिकल्चर बघू. आता अलाइड ऍक्टिव्हिटीज ऑफ ऍग्रिकल्चर मध्ये कोणकोणत्या आहेत तर समोर तुमच्या दिलेल्या आहेत. पोल्ट्री असेल, डेअरी असेल, ऍपिकल्चर, ऍक्वाकल्चर, सेरिकल्चर, मशरूम, पियर फार्मिंग, पियर पर फार्मिंग, प्रॉन फार्मिंग, फिशरीज वगैरे हे काय आहेत त्यांच्यावाल्या एक अलाइड ऍक्टिव्हिटीज आहेत. तर पोल्ट्रीमध्ये सांगायचं झालं तर समोर तुम्हाला पोल्ट्री दिलेलं आहे. तर पोल्ट्री रिअरिंग असेल, पोल्ट्री प्रोडक्शन असेल तर पोल्ट्रीमध्ये दोन प्रकारचं काय केलं जाते रिअरिंग केला जाते पोल्ट्री फार्मिंग मध्ये. एक आहे मीट प्रोडक्शन, मीट पर्पजच्या दृष्टिकोनातून. सेकंड दिलेलं आहे आपल्याला एक प्रोडक्शन. तर मीट पर्पज साठी जे काही ब्रीड्स रन केला जाते किंवा जे काही रन केला जाते त्याला त्या फार्मिंगला काय बॉयलर पोल्ट्री फार्मिंग म्हटलं जाते. आणि एक प्रोडक्शनच्या दृष्टिकोनातून पॉईंट ऑफ व्ह्यू जी काही फार्मिंग रन केला जाते पोल्ट्री फार्मिंग त्याला लेअर फार्मिंग म्हटलं जाते. आता याच्यामध्ये ब्रुडिंग आहे, त्यानंतर त्याचं टेम्परेचर मेंटेन करणं आहे, बऱ्याचशा काही गोष्टी येतात. ज्यावेळेस आपण ते डेअरीचा सेक्टर अॅनिमल हजबंडरी आणि डेअरीमध्ये येऊ त्यावेळेस आपण त्याचं डिटेलमध्ये येऊ. देन डेअरीमध्ये जर येतो म्हटलं, डेअरीमध्ये ज्यावेळेस येतो म्हटलं आपण तर डेअरी सेक्टरमध्ये ज्यावेळेस येतो तर डेअरी सेक्टरमध्ये पण त्याच प्रकारचं डेअरी सेक्टर ही खूप वास्ट सेक्टर आहे. डेअरीमध्ये मिल्क प्रोडक्शन आलेलं आहे, त्यानंतर अॅनिमलची रिअरिंग आलेली आहे, टाइप्स ऑफ ब्रीड्स आलेले आहेत, कोणत्या टाईपच्या ब्रीड्स आहेत, मोस्ट इम्पॉर्टंट कोणती ब्रीड आहे, त्यानंतर हाय मिल्क प्रोड्युसिंग ब्रीड्स कोणती आहे, त्याची केअर अँड मॅनेजमेंट, हे सर्व गोष्टी. कारण डेअरी सेक्टर काय आहे तर एक ग्रोईंग सेक्टर आहे हे आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत आहे. आणि थोडंसं फक्त याच्यामध्ये काय आहे तर डेअरी सेक्टरमध्ये बरेचसे फार्मर त्याच्या मागे न वळण्याचं रिझन काय आहे तर डेअरी सेक्टरमध्ये स्टार्टिंगला इन्व्हेस्टमेंट जास्त आहे. कारण बरेचसे जे काही हाय मिल्क प्रोड्युसिंग ब्रीड्स जे आहेत हे कशा प्रकारचे आहेत त्यांची प्राइस इन्क्रीज झालेली आहे. जवळपास 1 लाखापर्यंत एका गायीची किंमत गेलेली आहे. त्याच्यामुळे जास्त फार्मर्स इकडे थोडंसं त्यांचा कल थोडा कमी झालेला आहे. तर ठीक आहे, डेअरी सेक्टर दिलेलं आहे. डेअरी सेक्टरच्या नंतर नेक्स्ट आलेलं आहे आपल्याला ऍपिकल्चर. ऍपिकल्चर एक स्मॉल फार्मरसाठी एक सुटेबल बिझनेस आहे. कारण काय एक पेटी 5,000 जर इन्व्हेस्ट केले तर त्याच्यामध्ये एक पेटी येऊ शकते. आणि सराउंडिंग फ्लोरा जो राहतो, क्रॉपिंगचा जो काही फ्लोरा राहतो तो त्या ठिकाणी अवेलेबल राहतो. त्याच्यामुळे काय तर हे एक ग्रोईंग बिझनेस आहे ऍपिकल्चर. ऍपिकल्चरच्या नंतर नेक्स्ट दिलेलं आहे आपल्याला ऍक्वाकल्चर. ऍक्वाकल्चर जे आहे तर ऍक्वाकल्चरशी रिलेटेड ऍक्वा, ऍक्वाकल्चर, ऍक्वा मीन्स काय वॉटर आणि कल्चर मीन्स काय आर्टिफिशियली काहीतरी ग्रो करणे किंवा आर्टिफिशियली कल्टिवेशन करणे. मीन्स ऍक्वाकल्चर मीन्स काय ऍक्वाकल्चरला फिशरीज म्हणू शकतो का आपण किंवा ऍक्वाकल्चरला फिशरीज म्हणू शकतो का तर म्हणू शकतो. रिझन काय आहे ऍक्वा मीन्स काय पाणी आणि कल्चरमध्ये काय करणं आर्टिफिशियली काहीतरी ग्रो करणं. फिशरीज मध्ये काय आहे तर फिशरी पाण्यामध्ये ग्रो करणं. म्हणून काय ऍक्वाकल्चरला आपण फिशरीज म्हणू शकतो. ऍक्वाकल्चर मध्ये काय केलं गेलेलं आहे तर फिशरीज जे आहे
या फिशरीज मध्ये किंवा ऍक्वाकल्चर मध्ये काय केलं गेलेलं आहे, समुद्रामधून आपल्याच कंट्रीमध्ये नाहीये, तर ओव्हरऑल कंट्रीमध्ये काय केलं गेलेलं आहे, भरपूर साऱ्या प्रमाणात फिशिंग करणं स्टार्ट करून दिलेलं आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये काय राहत नाही, त्यांची समोरची जनरेशन तयार होत नाहीये. ओव्हर फिशिंग पाहायला मिळत आहे आपल्याला. ओव्हर फिशिंग काय आहे, तर एक पर्टिक्युलर लिमिट पर्यंत आपल्याला फिशिंग करता येते, पण त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात आपल्याला फिशिंग करता येत नाहीये. तरी पण भारतामध्ये आणि अदर कंट्रीजमध्ये पण काय मिळते, आपल्याला ओव्हर फिशिंग पाहायला मिळते. परंतु भारतामध्ये काय केलं गेलेलं आहे, गव्हर्नमेंटने पर्टिक्युलर एका पिरियडमध्ये काय केलं गेलेलं आहे, तर फिशिंग बॅन म्हणून त्या पिरियडला काय केलं गेलं जाते, ओळखलं जाते. तर त्या पिरियडमध्ये फिशिंग जी राहते ही काय केलं जाते, बॅन केला जाते. तर असा कोणता पिरियड राहतो किंवा कोणत्या पिरियडमध्ये फिशिंग बॅन केला जाते, का केल्या जाते, तर त्याच्या मागचं रिझन काय आहे, तर ज्या वेळेस फिशचा ब्रीडिंग पिरियड राहतो, ब्रीडिंग टाइम पिरियड राहतो, त्या टाइम पिरियड मध्ये काय केलं जाते, तर फिशिंग बॅन केला जाते. रिझन काय, जर ब्रीडिंगच होणार नाहीये, ऑलरेडी ओव्हर फिशिंग आपल्याला काय मिळत आहे, पाहायला मिळत आहे. आणि जर ज्या सीझन कंडिशन मध्ये ब्रीडिंग होते त्याही कंडिशन मध्ये जर फिशिंग केल्या गेली, तर जे काही नेक्स्ट जनरेशन आहे, F1 प्रोजेनिस जे आहेत हे डेव्हलप होणार नाहीत किंवा ग्रो होणार नाहीत, आणि त्या ठिकाणी ही काय होणार नाहीये, फिशची जनरेशन लुप्त होण्याचे चान्सेस राहतील किंवा फिश पाहायला मिळणार नाही. म्हणून त्या ब्रीडिंग पिरियड मध्ये काय केलं जाते, फिशिंग बॅन केलं जाते, जेणेकरून त्यांचं रिप्रोडक्शन चांगल्या प्रकारचं झालं पाहिजे, त्यांचं पॉप्युलेशन इन्क्रीज झालं पाहिजे. त्या कंडिशनमुळे काय केलं जाते, तर फिशिंग बॅन केलं जाते. बॅन पिरियड मध्ये फिशिंग करता येत नाही. नेक्स्ट दिलेलं आहे सेरिकल्चर. सेरिकल्चर जे आहे, तर सेरिकल्चर पण एक चांगला व्यवसाय आहे. हा पण काय अलाइड ऍक्टिव्हिटीमध्ये ॲग्रोनॉमिकल क्रॉप्स किंवा क्रॉपिंग आपला ऍग्रिकल्चर मध्ये चांगल्या प्रकारचा व्यवसाय आहे. सेरिकल्चर मध्ये जे काही आपल्याला पाहायला मिळते, जे काही क्रॉप्स राहतात, या ठिकाणी दिलेले जे काही वर्म्स आहेत हे तुती या झाडाच्या पानावरती काय करतात, सर्वाईव्ह करतात. तुतीच्या झाडाचे पानं कंझ्युम करतात आणि ते कंझ्युम केल्यानंतर जे काही चिकट द्रव्य स्रवते, त्या चिकट द्रवापासून काय तयार होते, अशा प्रकारचा कोश तयार होतो. यांना चांगल्या प्रकारची प्राइस आहे, महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारची प्राइस आहे. आणि आफ्टर महाराष्ट्र स्टेट याच्याही बाहेर याला काय चांगल्या प्रकारची, केरळ असेल किंवा आंध्र प्रदेश किंवा ते साऊथर्न स्टेट जे आहेत, या ठिकाणी याला चांगल्या प्रकारची प्राइस पाहायला मिळते. आपल्याला 350 ते 450 पर्यंत याची काय राहते, प्राइस राहते. तर हे एक सेक्टर आहे. देन त्याच्यानंतर कोणतं येते, तर मशरूम कल्टिवेशन. मशरूम जे आहे, मशरूम कल्टिवेशन पण एक चांगल्या प्रकारचा सेक्टर आहे. या ठिकाणी आपण काय करू शकतो, ग्रो एखादा फार्मर जो आहे, तर छोट्याशा रूम मध्ये सुद्धा हा काय करू शकते, हे कल्टिवेशन स्टार्ट करून देऊ शकते. आणि चांगल्या प्रकारचं याच्यामध्ये काय अर्निंग आहे, जवळपास 240 रुपये किलो पर्यंत काय मिळते, तर हे मार्केटमध्ये पाहायला मिळते. तर त्यांचा बाजारभाव जर पाहतो म्हटलं. देन पण पर्ल कल्टिवेशन जे आहे, पर्ल फार्मिंग जे आहे, हे पण आपल्याला पाण्यामध्ये केल्या जाते. याच्यापासून जे काही मोती वगैरे राहते, तर हे मोती काढल्या जातात. आणि या मोतीचा 20 रुपयापासून 300 रुपयापर्यंत काय आहे, मार्केटमध्ये प्राइस पाहायला मिळते. 20 रुपये ते 300 रुपयापर्यंत याची काय राहते, मार्केटमध्ये प्राइस आहे. आता सध्या करंट सिच्युएशन मध्ये जास्त प्रमाणात नसेल. नेक्स्ट दिलेलं आहे प्रॉन फार्मिंग. प्रॉन फार्मिंग मध्ये पण काय चांगल्या प्रकारचा पैसा आहे. जवळपास फिश पेक्षा चांगल्या प्रकारचं प्राइस जी आहे, मार्केट प्राइस या प्रॉन्सला आहे. 350 रुपये जे आहे, तर 350 रुपये होलसेल रेट ह्याचा या प्रॉन्सचा आहे. आणि रिटेलर मध्ये किंवा मार्केटमध्ये जर जातो म्हटलं, तर 500 ते 800 केजी पर्यंत काय मिळते, याला प्राइस मिळते. म्हणून फिशरीज पेक्षा प्रॉन्स फार्मिंग कधी पण फार्मर्सला परवडते. तर ठीक आहे, हे जे आहे आजचं लेक्चर जे आहे, आपण इथपर्यंत या ठिकाणी थांबवून देऊ. जर ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायची आहे, ते विद्यार्थी काय करू शकतात, 9421521826 या नंबरवरती कॉल करा किंवा मेसेज करा, SMS करा. या ठिकाणी तुम्हाला अदर इन्फॉर्मेशन लागेल तर अदर इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केला जाईल. तुमचे जे काही बॅच जॉईन करायची असेल, तर ऍग्रिकल्चर भगवती ऍग्रिकल्चर म्हणून किंवा भगवती ऍग्री म्हणून काय आहे, तर आपलं प्ले स्टोअरला एक ऍप अवेलेबल आहे. त्या ऍपवरती जा, तुम्हाला त्या ठिकाणी कोर्स दिसून येतील. त्या कोर्सवरती लिंक क्लिक केल्यानंतर तुम्ही काय करू शकता, ती बॅच जॉईन करू शकता. तर ठीक आहे, थँक्यू. हे लेक्चर तुम्हाला आवडलेलं असेल, तर हे लेक्चर तुम्हाला आवडलेलं असेल अशी अपेक्षा करतो. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि फॉलो करा. ठीक आहे, थँक्यू.